वास्तव काय आहे याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे.
राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवः गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। भारतीय सभ्यतेचा एक महान इतिहास सांगणारा इतिहास केवळ राजे रजवाडे तलवारींचा इतिहास न सांगता एक सभ्यतेचा आणि एक पूर्ण संस्कृतीचा इतिहास सांगणारा ग्रंथ हा महाभारत, जिथे या संस्कृतीचा या भारतवर्षाचा संपूर्ण भूगोल आणि भौगोलिक प्रदेशाचा इतिहास आहे, प्राणीशास्त्राचा इतिहास आहे, वन्यशास्त्राचा इतिहास आहे, धातुशास्त्राचा इतिहास आहे, मनसशास्त्राचा इतिहास इथे, कला आणि संस्कृतीचा इतिहास इथे आहे आणि समाजशास्त्राचा इतिहास आहे, गणितशास्त्राचा इतिहास आहे. एकूण संपूर्ण सभ्यतेचा इतिहास विशद करणारा एक महान ग्रंथ किंवा भारतीय संस्कृतीतील दोन महान ग्रंथांपैकी जे रामायण आणि महाभारत म्हणून ओळखतो आपण, त्यातील महाभारतांतर्गत सामाजिक सभ्यतेचा इतिहास सांगणारा विधुर नीती आपण सर्वजण जे उद्योग पर्वांतर्गत येणारा एक छोटासा संवाद, त्या विधुर नीती आपण पाहतो आहोत. महात्मा विधुर राजा धृतराष्ट्राला उद्देशून समस्त जनतेला केलेले उपदेश म्हणजे विधुर नीती आहे. अनेक लोक आपल्या जीवनात अनेक प्रश्न घेऊन फिरत असतात. जसही समज येतो माणसांना, कळायला लागतं इकडचे तिकडची दोन गोष्टी वाचतात, ऐकतात, ऐकल्याबरोबरच पूर्ण विचार न करता वाचलेल्या वाचकांचा विचारच आपला विचार, ऐकत असताना जो प्रवक्ता कथन केलेला आहे त्याचा विचार म्हणजेच आपला विचार, असं बनवून आमच्यातली जवळजवळ 90% अधिक लोक अनेक प्रश्न घेऊन फिरत असतात. कधी कधी अनेक प्रश्नांना अर्थही काय नसतो. कोण कुतूहलापायी विचारत असतो, कोण समोरच्या माणसांच्या विद्वत्ता किती आहे, समोरचा माणूस माझ्यापेक्षा शहाणा आहे का हे पाहण्याकरता विचारत असतो, आणि कोण माझ्या उत्तरासारखे अन्यांचे उत्तर आहेत का याची तुलना करण्याकरता विचारत असतात, आणि कोणी कोणी खोडसाळपणाने विचारत असतात. आणि तसे अनेक प्रश्न सगळ्यांना सर्वत्र ऐकायला पाहायला मिळतात. असेच बुद्धांनाही काही माणसं काही प्रश्न नेहमी विचारत असत आणि बुद्धांना वाटायचं
या प्रश्नांमध्ये काय अर्थच नाही आणि उत्तर काय द्यायचं यांना. जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामुळे माणसांचं जीवनातलं कुठलं तरी कोडं सुटायला पाहिजे, माणूस मनाने मुक्त व्हायला पाहिजे, असा कुठलाही प्रश्न नसतात. फक्त आलतो पालतू प्रश्न काहीतरी विचारावंच म्हणून विचारत असतात. आणि एके दिवशी अशीच एक 4-8 स्वतःला पंडित मानणारे असे स्वयंघोषित पंडित त्याही काळात होते आणि आजही खूप आहेत. आज तरी कुत्र्याची छत्री सारखे उगवतात किती आणि अंत पावतात किती हिशोब नाही, इतकी स्वयंघोषित विद्वान किंवा ज्यांना तथाकथित बुद्धिजीवी अमुक तमुक जे नावाने ओळखतो अशी खूप माणसं असतात. आणि प्रत्येक गोष्टीवर आपली कमेंट, प्रत्येक गोष्टीवर आपला एक अभिप्राय टाकून द्यायचा. स्वतःचा त्यांचा काय असतो की नाही माहित नाही, पण त्याच प्रश्न येऊन सर्वत्र ते फिरत असतात. कुठेही नेऊन कुठलेही व्यासपीठ त्यांना दिला की ही जे घाण गोळा केलेले आहे त्यांची वमन करणे म्हणजेच आपला उपदेश असा ते समजत असतात. संग्रहित केलेले जी घाण असते ती वमन करणं म्हणजे आपला उपदेश, आपलं वक्तव्य असं समजत असतात. असेच कोणी आले तरी त्याच प्रश्न विचारणार, त्याच गोष्टी सांगणार. बुद्धांकडे आले अशी काही लोक. बुद्धाने ऐकून घेतले त्यांचे सर्व प्रश्न शांतपणे. ऐकून घेऊन बुद्धाने त्यांना सांगितलं, एक कथा सांगितलं. एका मोठ्या माणसांच्या घराला आग लागलेली, मोठ्या माणसांच्या घराला आग लागली आणि तो घरातूनच मोठमोठ्याने ओरडतो, मला वाचवा 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 वाचवा. गल्लीतली सगळी माणसं गोळा होतात त्याला वाचवण्याकरता. गोळा होऊन हातात सगळी भिजवण्याची साहित्य घेऊन उभी आहेत आणि मोठ्याने ओरडून सांगतात, सगळे आम्ही मंडळी आता विजवायला आलो आहे, तुम्ही घरातनं बाहेर या. त्यावेळी तो घरातला माणूस म्हणतो, माझ्या या प्रश्नांचं उत्तर द्या मगच मी बाहेर येईन. काय प्रश्न? ही आग लावले कुणी, कशाने लावले, यातलं असणारे रासायनिक घटक कोणते कोणते आहेत आणि त्यांची परिणामाची विशालता किती आहे आणि ही आग कशासाठी लावलेले, ही सगळी इत्थंभूत मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्या मगच मी बाहेर येतो. असं म्हणणाऱ्यांची जे प्रश्न आहेत तो स्वतः आगीत होरपळून मरण्याच्या वेळेला सुद्धा त्याचा प्रश्न तो फिरत असतो. त्याच पद्धतीने आज समाजात आम्ही बरीच मंडळी असले प्रश्न घेऊन फिरत असतो. ज्या प्रश्नांना कोणताही अर्थ नाही, त्यांना एवढं कळायला पाहिजे की माझ्या प्रश्नाचा अर्थ बाहेर गेल्यानंतर मिळतील. आधी मी या आगीतनं बाहेर पडणं गरजेचे आहे, नंतर प्रश्नांचा अर्थ कधीही मिळवता येईल. प्रश्नांचा अर्थ मिळवण्याकरता आगीत झोकून घेणं कितपत योग्य आहे याचा विचार करणं जसं योग्य असतो तसं प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात आलतो फालतो प्रश्न घेऊन जाण्यापेक्षा आधी स्वतःला वाचवणं, स्वतःच्या जीवनाचा उद्दिष्ट काय आहे, मी कशासाठी जन्माला आलो, का जन्माला आलो, आल्यानंतर मी काय करायला पाहिजे, या गोष्टींची विचार न करता चिल्लर गोष्टींची विचारासाठी जीवनाचाच आहुती देण्याकरता चाललेली अनेक माणसं आपण पाहतो. असं का होतो? त्याचं कारण असतो त्या व्यक्तीचं अज्ञान. त्या व्यक्तीचं अज्ञान. व्यक्ती जोपर्यंत विवेकी बनत नाही, ज्ञान विज्ञान संपन्न होत नाही, तोपर्यंत माझ्या जीवनातील कोणत्या प्रश्नाला किती महत्व आणि कोणत्या प्रसंगी मी महत्व कोणतं द्यायचं हे त्यांच्या लक्षात येणार नाही. अन्यथा तो स्वतःला समजतो तीच प्रश्न त्यांच्या जीवनातली मोठी वाटतात त्यांना.
इथे महात्मा विदुर हेच प्रयास करतात की या माणसांना आधी आगीत न वाचवायचं, मग नंतर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. जी आग त्यांना लागलेले, ज्याच्यात जीवन होरपळून जाते आता, यातून त्यांना बाहेर काढण्याकरता आणि स्वस्थ त्यांना निद्रानंद घेता येईल असं बनवण्याकरता आरंभ केलेले उपदेश हे विदुर नीती आहे. यात आपण पाहत होतो काल, जी क्रोध आहे, या क्रोधाग्नीमध्ये जळत असताना यातून मी वाचायला कसं पाहिजे, वाचणं गरजेचे आहे. क्रोध सगळ्यांना येतोच नाही असं नाही, कोणाला नाहीये क्रोध, सगळ्यांनाच आहे. क्रोध हा एक सामान्य अवगुण आहे. कधी गुणाचा पात्र निर्वहन करते, कधी अवगुणाचा पात्र निर्वहन करते आहे, आणि सगळ्यांच्यात. आणि त्याला काढून ठेवून जीवन जगणंही इतकं सोपं नाहीये. अजिबात ज्यांच्याकडे क्रोध नाही आणि तो माणूस जीवन व्यतीत करेल असंही नाहीये, करता येणार नाहीये. ते दाखवण्याकरता का होईना असावं लागतं. त्याच्या चांगल्या गोष्टी पण आहेत. म्हणून ह्याचा नियंत्रण कसं करावं, त्याचा सत्परिणामी आहेत, दुष्परिणामी आहेत, हे सर्व पाहिलं आपण. याचा नियंत्रण का करावं, कसं करावं. नियंत्रण करण्याकरता याच क्रोधाचा वापर या क्रोधाला कमी करण्याकरता वापरता येईल का. जी अपकारी आहे त्याला उपकारी गुणामध्ये परिवर्तन करता येईल का, त्याला उदात्तीकरण करता येईल का. विष हे माणसांचे प्राण घेणारा घटक म्हणून आपण ओळखतो, पण वैद्यांच्या हातात विष जर सापडलं तर अनेक प्राण वाचवणारा अवगुणात्मक गुण म्हणून परिवर्तित होते. विष कोणी कळत घेतला न कळत घेतला, जसं विष आहे, जाणून घेतला तरी त्याचा प्राण जाणार आहे, न जाणता घेतला तरी प्राण जाणार आहे. तसं क्रोध ही आम्ही चांगल्या नावाने हाक मारलं तरी ते जाळते. आणि अग्नीला आपण खूप सुंदर शब्दांनी त्याचा स्तुती केला तरी तीच काम करते. ते अग्नीला शिवी दिला तरी तिचं काम तीच करणार आहे, दुसरं काही करत नाही. क्रोध ही ती काम करते, परंतु याच क्रोधाचा जसं वैद्य विषाचा औषध बनवतो, तसं जाणकार माणूस याचाच साधन बनवेल. त्याचाच, जसं की काट काढण्याकरता काटाच लागतो, काट्याने काटा काढायचा म्हणतो आपण, तसं क्रोधाने क्रोध निवृत्ती करता येईल का. हा, यातूनच केलेले खूप लोकांनी. यालाच क्रोधाचा उदात्तीकरण म्हणतात. क्रोध आहे, याला इतिमितीत वापरणं, इतिमितीत वापरणं पाहिजे. ते खूप चांगलं काम करतं. त्याची काही इतिमिती ठरवायचं, एवढंच केलं तर खूप छान असते. जसं की इतिमिती कसं ठरवायचं, क्रोधाची इतिमिती कसं ठरवायचं, याच्याकरता कुठला मापदंड नाहीये. की जेवण करताना ज्यांची त्यांची चवीनुसार मीठ आणि गूळ किती वापरावं जेवणात, ज्याने त्याने ठरवायचं आहे. इतिमितीत वापरलं तर मीठ खूप सुंदर जेवण बनवतं, आणि जर इतिमितीत त्याचं चुकलं तर जेवण खराब करतं. तसं क्रोधही इतिमितीत वापरलं तर सुंदर काम करतं. मुलांना संस्कारित करते, विद्यार्थ्यांना संस्कारित करते, समाजाला संस्कारित करते, वाममार्गात चालणाऱ्यांना सन्मार्गाला आणण्याकरता एक खूप सुंदर साधन म्हणून त्याचा वापर करता येतो. इतिमितीत असायला पाहिजे, जपून त्याचा वापर करायला पाहिजे. खूप सुंदर, जरासा रागवायला पाहिजे. दुसरं,
त्याला आहे त्या स्वरूपात नाही, थोडस वेगळं रूप त्यात द्यायला लागते. जसं की एक वस्तू लोखंडाचा कोण नाही खरेदी केला तर लोहार काय करतो, ही वस्तू जर जात नसेल तर हिला परत नेऊन भात्यात घालायचं, पुन्हा तिथे आयरणीवर बडवायचं, त्याचीच दुसरी वस्तू तयार करायची. मूळ धातू तोच आहे, फक्त वस्तू दुसरी बनवायचं आणि खपून टाकायचं. कुऱ्हाडी जर विकली जात नसेल तर खुरप आणि विळा बनवून विकायचं. खुरप विळा जात नसतील तर डाबण सुई करून विकायचं. तसं या क्रोधाचा काय करता येईल का, याच्याबरोबर आणखीन काय मिसळून त्याच्याबरोबर त्याचा उदात्तीकरण म्हणजे या क्रोधाबरोबर थोडंसं त्यात प्रेम घालणं, त्यात थोडंसं उदारता त्यात टाकणं आणि थोडंसं आणखीन दयाबुद्धी त्यात घालणं, ही घालून त्या क्रोधाला थोडासा मसालादार बनवलं तर ते क्रोध खूप सुंदर काम करेल. का, हा माणूस मला जो रागावतो ते वाईटासाठी नाही, चांगल्यासाठी, माझ्या हितासाठी. त्या क्रोधाच्या पोटात जर हितबुद्धी जर टाकली, हितासाठी ही खात्री पटली तर माणूस मार खायला सुद्धा तयार असतो. त्यातला द्वेष काढून जर हितबुद्धी जर टाकले तर सुंदर बनते क्रोध. आणि क्रोधाला सुंदर बनवायचं असेल, जसं की आपण पाहतो काळ्या मणींचा एक माळ असतो आणि चांगलं दिसत नसेल तर काय करावं लागते, त्याच्यात मध्ये मध्ये जरासा वेगवेगळ्या रंगाची मणी, ज्यांना आपण वेगवेगळ्या मोतीची असतील किंवा हिऱ्याची असतील किंवा स्फटिक असतील, या वेगवेगळ्या रंगाची मणी त्यात ओवलं आपण, ते माळ सुंदर दिसायला लागते. तसं जगात कुठल्याही गुण कितीही कुरूप असू द्या, सुरूप जर बनवायचं असेल त्याच्याबद्दल आणखीन काही मौलिक गोष्टी त्यात टाकले तर ती सुद्धा सुंदर बनते आणि त्याचा किंमत बदलतो. या पद्धतीने सुद्धा त्याचा वापर करता येते आणि जगात बरीच लोक याच पद्धतीने आपल्या परिवारात, आपल्या समाजात, आपल्या सभ्यतेत याचा वापर करतात. याबरोबरच या क्रोधाचा उपयोग खूप सुंदररित्या करून याच क्रोधाने क्रोधाचा नियंत्रण करता येतं. कसं, या क्रोधाचा वापर ज्यासाठी आज आपण करतो आहोत, या क्रोधाचा वापर ज्यासाठी करतो आपण, त्याऐवजी दुसऱ्यांच्या निग्रहासाठी न वापरता स्वतःमधील काही दुर्गुण आहेत, रागवायचाच आहे तर दुसऱ्यांवर नको, आपल्यावरच आपण रागूया ना. माझ्याकडे सुद्धा रागवण्यासारखं आणि दुसऱ्यांमध्ये ज्या गुणाकरता मी दुसऱ्यांना रागवतो ते गुण माझ्यात सुद्धा उपस्थित असतात आणि त्याच्यासाठी मी त्याचा वापर करेन का? रागवायचं आहे तर माझ्यावरच मी राग काढेन. माझी जेव्हा जेव्हा चूक होतात, जेव्हा माझ्या मुस्काट्याला तीच मारून घेतली मी, तर मला लक्षात राहील मी इथे चुकतो. माझ्या ज्या चुकी होतात त्याच्यावरच, त्या मर्मावरच बोट ठेवायला जर माझा क्रोध तयार झाला तर क्रोधानेच माझ्यातला अवगुणांचा मी नाश करू शकतो. तरी माझा क्रोधाचा निग्रह होईल. तिसरं, क्रोधाचा निग्रह याही पद्धतीने करता येईल. क्रोधाची जे कोण शत्रुगुण आहेत त्या शत्रुगुणांना बळ द्यायचा. शत्रूला आपल्याला थेट निभावणं शक्य नसेल तर शत्रूंचा जो शत्रू असतो त्याला मित्र करायचा, त्याला आपण बळ द्यायचं. शत्रुगुण कुठले कुठले आहेत क्रोधाची? राग नावाचा जो चीज आहे याची शत्रुगुण मैत्री भाव आहे, प्रेम आहे त्याचा,
आदर आहे, सम्मान आहे, शांती आहे, दया आहे, करुणा आहे, या सगळे गुण आहेत हे क्रोधाचे शत्रू आहेत. अजून खूप आहेत, हे शत्रू आहेत क्रोधाचे. हा, त्या गुणांना आपण आपलासा करायला लागलो तर ही हळूहळू छोट होते, हळूहळू छोट होते. म्हणून क्रोधाचे शत्रुगुण जे आहेत त्यांना जवळीक करायचं, त्यांना मोठे करायचं, आणि ते आपलंच लढाई करून त्याला छोटे करतात. क्रोध नियंत्रण करण्याकरता आणखीन एक गुण आहे, सुंदर गुण, परोपकार जे आहे, परोपकाराला जवळ करणं. परोपकाराला जितकं वाव देऊ, आपलं लक्ष परोपकाराकडे अधिक जर आपण वळवलं, क्रोध गौण बनत जाते. माझ्या मोठ्या कार्यामध्ये हे छोटं बनते आपोआप, त्याला किंमत राहत नाही. आयुष्यात करण्यासारखे खूप काम आहेत परोपकार करण्यासारखे, आणि परोपकार बुद्धी माझी जर वृद्धिंगत झाली तर क्रोध आपला प्रभाव टाकू शकत नाही प्रभाव. म्हणून परोपकार वृत्ती जी आहे आपल्यात कसं वाढेल, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, आणि मला ज्या ज्या वेळी भगवंत शक्ती ताकद देईल त्याचा उत्कृष्ट वापर मी परोपकारासाठी करत असेन. परोपकार जिथे गरज आहे तिथे माझ्या हातून काया वाचा मनसा काय मला करता येत असेल तर, परोपकार म्हणजे सगळ्यांना नेऊन वस्तू दान करावं असं कुठे? दोन शब्द जरी माझी त्यांच्यासाठी देता आले तरी ते परोपकार आहे. वाट चुकलेल्या माणसांना वाट दाखवणं सुद्धा परोपकारच आहे. तहानलेल्या माणसाला एक लोटा पाणी देणं, भुकेल्या माणसाला अर्धा भाकरी देणं, थोडं अन्न देणं, हे परोपकारच. एवढंच नाहीये, ज्या ज्या वेळी गरज भासते माझ्याकडे एवढी आहे, ह्यातला एक छोटासा हिस्सा मी गरजू माणसांना जर मी खर्च केला, माझं मन विशाल होतं, माझं मन मोठं होते. जसं मन मोठं होत जाईल, संकुचित वृत्ती कमी होत जाईल आणि मन विशाल होत जाईल, तेव्हा संकुचित वृत्तीला वाव देणारा क्रोध आपोआप नष्ट होतो. क्रोधाचा मुख्य स्वभाव आहे संकुचित वृत्ती आणि स्वार्थ. क्रोधाचा मुख्य स्वभाव आहे स्वार्थ, मीच मोठा, माझंच खरं. ह्याला संपवायचं असेल तर मनालाच मोठं करायचं. मनाला मोठं करायचंय तर परोपकार वृत्ती. त्याबरोबरच आणखीन एक आपण साधना करण्याची गरज आहे की क्रोधाला नियंत्रित करायचं असेल, चारित्रिक आणि मनोबल वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत यांना आपलंसं करायचं. आपलं आपण चरित्र निर्माण करण्याला प्रयत्न करायचा. चरित्र कधी निर्माण होते व्यक्तीची? चरित्र रावणाचा नाही झाला, चरित्र श्रीरामचंद्रांचं निर्माण झालं. दुर्योधनाचा चरित्र नाही लिहिला गेला, चरित्र धर्मराजांचा लिहिला गेला. चरित्र पुरुष ते बनतात जे इतरांच्या हिताची विचार करून आचरण करतात. माझा आचरण अन्यांच्या हितासाठी, अन्यांच्या भल्यासाठी मला करता येईल का? आणि माझं बलवृद्धी जी आहे, मनोबल वाढवणाऱ्या गोष्टी, मनोबल जसं कमी होतो ना तसं क्षुद्र गुण वर येतात. कधीही माणसांचा स्वभाव, माणसांचा मनोबल जसं जसं ढासळेल तसं त्यांच्यातली क्षुद्र वृत्ती उपद्रव करायला सुरू करतात. माणसाने मनोबल वाढवायचं. मनोबल वाढवण्याकरता साधना करायचंय, मनोबल वाढवण्याकरता त्यांनी अध्ययन करायचंय, मनोबल वाढवण्याकरता चांगल्या माणसांची संगत करायचंय,
मनोबल वाढवण्याकरता त्याला जप तपादी सगळी करायची आहे. मनोबल वाढवण्याकरता संघजीवी समाजजीवी त्या जीव बनता येईल का त्याला, या गोष्टीने. आणि मनोबल जर वाढलं, त्याचं चरित्र पुरुष बनलं, तर त्याचा क्रोध आपोआप कमी होतो. आम्ही अनेक चरित्र पुरुष पाहतो आमच्या देशात, मनोबलाने दुबळे नव्हते, ते स्ट्रॉंग होते, तेव्हा त्यांचा राग आपोआप कमी होतो. आपण ऐकलं असणार की युरोपमध्ये सुकरात नावाचा महात्मा, मी नेहमी सांगत असतो, महात्मा होऊन गेले. सुकरात अख्ख्या युरोपमध्ये, ग्रीकमध्ये एक प्रसिद्ध महात्मा, गल्ली बोळातला लहान मुलगा सुद्धा त्यांना ओळखत होता. आणि कसं होता हे जर पाहायचं असेल तर तुकाराम महाराजांना आठवायचं म्हणजे सुकरात काय होतं हे कळते. एक दिवशी आपल्या मित्रांना घरी घेऊन गेला. कामगिम काय फारसं करत नव्हता, पत्नी फार चांगली होती, जानथिफी. गेले की ती जरासं ओरडायची, आणि तो कधी वाईट वाटून घेत नव्हता, कारण तो म्हणायचा मी निकम्मा माणूस आहे, आणि तिने दोन शिव्या देऊन जेवण घातले तर काय बिघडलं कुठं, म्हणायचा तो. आणि माझेही काही दोष आहेत ना, मी काय काम करत नाही घरात, मी नुसतं प्रवचन कीर्तन करत फिरणार, आणि ती बिचारी कष्ट करून येते, आणि मी विनासायात जातो, जेवतो, येतो, आणि कोणाला तरी 4 माणसं घेऊन जातो. गेले की ती एकदम तुटून पडायची. तुटून पडायची म्हणजे साधी नव्हती. वेळ प्रसंग आल्यास काहीतरी असं फेकून द्यायचं अंगावर. एका मित्राला घेऊन गेला, जेवणाच्या वेळेला घरी घेऊन गेला. तिला शंका आली, आला म्हणाले, आता घेऊन आला याला, आता हा जेवल्याशिवाय जाणार नाही, खात्री पटली. पटल्याबरोबर तिनं विचार केला की ह्यांना घालवायचं कसं आता. तर तिनं मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केली, आणि मित्र घाबरला. शुक्रात म्हणाला, घाबरू नको म्हणाला, माझी पत्नी आहे ना, ती आता हल्ली दुष्काळ पडलेले आहे, बरीच दिवस पाऊस नाही, ती मंत्रोच्चार करते म्हणाला, मेघराजाला प्रसन्न करण्याकरता बोलते म्हणाला, तुम्ही असं काय वाईट वाटून घ्यावं, ते मंत्र फक्त मलाच कळतात, तुम्हाला नाही कळणार म्हणाला, तुम्ही काय घाबरायचे कारण नाही म्हणाला. तो बसला. बसल्यानंतर तिला खात्री पटली ही उठत नाही, तर तिने भांड्यांची आदळआपट सुरू केली. शहाणा माणूस होता तो. बाबा रे नको म्हटला, मी जातो आता. अरे मगाशी प्रार्थना केली होती ना, आता ढग जमायला लागले म्हटला, तू काय काळजी करू नको, आता गडगडाट सुरू झाली म्हणजे पाऊस पडणार. माझी बायको तेवढी सामर्थ्यवान आहे, बस म्हणाला, बस. पण त्याची सहनशीलता किती. बसले ते, आणि थोडा वेळ गेला, ही उठतच नाही. असं खात्री पटल्यानंतर भांडी धुवून ठेवलेले खरकटाची जी बुट्टी होती पाण्याची आणली, आणि दोघांच्या अंगावर असं फेकली. काय बाबा, मी जातो म्हणत होतो, हे काय तू तुझं ऐकून बसलो बघ म्हणाल. अरे मी सांगितलेलं ना, पाऊस पडला की नाही म्हणाल, पडला की नाही पाऊस म्हणाल, मी सांगितलं होता ना. माझी पत्नी तेवढी प्रेमळ आहे, आम्ही उन्हातनं आलोय, खूप गरम होते आपल्याला, तिला कळलं म्हणाला, पाऊस पाडलीच माझ्या पत्नीने म्हणाला. तो म्हणाला, झक मारली तुझी पाऊस बाबा. म्हटलं मी जातो. नाही 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 तसं नाही म्हणाला, जेवूनच जायचं. पत्नीला काय दुसरा पर्यायच नाही राहिला, मुकाट्याने जेवण केली, आणि जेवण वाढून त्यानं पाठवलं. आणि जाताना तो मित्र विचारला, बाबा रे एवढी सहनशीलता कुठून आले तुझ्याकडे. आणि मी बऱ्याच लोकांच्या रागीट पत्नी बघितले, पण तुझी पत्नी म्हणजे ह्या सगळ्यांची राणीच आहे, राणीच आहे बाबा. आणि तो कसं काय सहन करतोय. तो म्हणाला, माझ्या पत्नीसारखी पत्नी या जगात कोणालाच मिळाली नाही म्हणाला. ती तशी आहे म्हणून मी आज सुखरात बनलो या जगात म्हणाला. माझी पत्नी तशी नसती तर मलाही संसारात इतकं रस निर्माण झाला असता. मी या संसारात सगळ्यांबरोबर जसं सगळी वाहून गेले तसं मी वाहून गेलो असतो. माझ्या मनात संसारातल्या विरक्ती निर्माण केली माझी पत्नीने.
आणि एवढा करून ती जेवढा रागावती तेवढीच माझ्यावर प्रेम आहे तिचं. मी दिवसभर इकडी तिकडी प्रवचन कीर्तन करून लोक माझे गुणगान करतात, दिग्देशाला मार्दी कीर्ती पसरलेली असते आणि माझ्यासारखा कोण नाही असा आविर्भावाने मी घरात येतो, तेवढ्यात माझी फुगा तिने एका टाचणीने हवा काढलेली आहेच म्हणाला. त्यामुळे मी जमिनीवर आहे आणि ही कार्य जगात दुसरं कोणी करणार नाही, माझ्या पत्नीच ही करू शकते, ती माझ्या गुरुचेही गुरु आहे म्हणाला. एवढंच नाही, माझी पत्नी माझ्यावर किती रागावू द्या पण मी जेवल्याशिवाय जेवत नाही म्हणाला. एवढा प्रेम आहे तिचा. केवळ क्रोध नाही तिच्या मनात, तिच्या क्रोधाच्या आतमध्ये प्रेम आहे. सुकरात म्हणाला, व्यक्तीला ओळखण्याकरता थोडासा विचार करावा लागते म्हणाला. वरवर पाहून व्यक्ती कधीही समजत नसते. म्हणून क्रोध जर हटवायचा असेल जरा कूलंकुश विचार करायलाही शिकायला पाहिजे म्हणाला. जिथे विचार आहे ना, जिथे क्रोध आहे ना, तिथे विचार संपतो. जिथे क्रोध आहे तिथे अविचार आहे, विचार संपतो. जिथे विचार जन्माला येईल ना, तिथे क्रोध आपोआप संपतो. म्हणून सुकरात म्हणतोय, विचार करावा माणसाने, सखोल विचार करावा. विचारानेच क्रोधाचा अंत होतो. हे क्रोध काय आहे, कशामुळे झाला, जरा साध्यंत विचार करावा. वरवर करून माणूस वावरला तर कधीतरी अनर्थाला बळी पडतो. की कोणाचा क्रोध असेल, त्याला काय कारण असेल, काय स्वभावच असेल त्याचा, की त्या माणसाला कोणतरी कानात भरले असतील, की त्या माणसाला त्याची कमजोरी आहे, की त्या माणसाला व्यसन झालेले आहे का, की ते व्यक्ती परिस्थितीमुळे असं गांजून असं काय झालेले आहे का, किंवा या व्यक्तीकडे ज्ञानाचा अभाव आहे का, अज्ञानामुळे असं करते का, किंवा ही व्यक्ती कुठल्या तरी फायद्यासाठी असं करते का, आणि माझ्याकडे असं कुठला फायदा ह्याला मिळणार आहे, असा सगळ्या कुलंकुश जर विचार केला तर कधी कधी क्रोध कोणी किती प्रकट केला तर त्याचा प्रतिशोध वृत्ती आमच्यात निर्माण होणार नाही. आणि त्याही व्यक्तीच्या मनात क्रोध कमी होईल आणि आपल्याही मनातलं क्रोध हळूहळू कमी होईल. क्रोध कमी करण्याकरता आणखीन एक चांगला उपाय कुठला असेल तर सहनशीलता. सगळ्यांना माहिती काय असते ही सहनशीलता. ही सहनशीलता भगवंतानी प्रत्येकाला दिलेले नैसर्गिक गुण आहे. केवळ माणसांना नव्हे, पशु पक्षी प्राणी वृक्ष सस्य सगळ्यांनाच दिलेले. कोणीही इतके आतुर नसतात. माणूस जितका आतुर आहे, माणसांच्या आतुरतेमुळे क्रोध निर्माण होतो. कुठल्याही फुल झाडाला जाऊन आपण म्हणा की मला आत्ताच्या आत्ता एक फुल फुलवून दे, तुला 1 लाख रुपये देतो, कधी नाही देणार. तू लाख नाही 10 लाख दिला तरी सुद्धा मी नाही देऊ शकणार. माझा वेळ पक्व होईल, सूर्याचा दर्शन ज्यावेळी होईल, माझा ऋतू ज्यावेळी येईल त्याच वेळी मी देईल. कुठल्या झाडाजवळ उभं राहून मी म्हटलं, पावसाळ्यात जाऊन मी आंब्याच्या झाडाजवळ उभं राहून मी 101 साष्टांग घालतो, तुला मला 1 आंबा दे, मी तुला 1 करोड रुपये देतो, मला 100 आंबा देशील का. आंब्याची झाड म्हणते, तू अख्खं जग जरी आणून दिला माझ्या स्वभावात काही परिवर्तन होणार नाही. माझा आंबा येईपर्यंत थांबावं लागेल. माझ्यात फळ निर्माण होण्याकरता मी स्वतः काही ठरवलेले आणि कोणाच्याही आमिषाला बळी पडून आम्ही कधीही आमचं स्वभाव परिवर्तन करून घेत नाही. का, त्यांच्यात ती सहनशीलता आहे. त्या ऋतुमान येईपर्यंत ती थांबते. तिला 100 बीज हवं असतील तर ते बीज असं एका दिवसात निर्माण करत नाही. लोहार असं भात्यात चुलीत लोखंड ठेवला आणि ठेवल्या बरोबर बडवला असं नाही होत.
ते तापेपर्यंत थांबतो एवढी सहनशीलता त्याच्याकडे आहे, तरच त्याला हवं ते आकार देता येईल. कुंभार आहे, मडकं बनवला म्हणजे पटकन पाणी भरता येईल असं नाही होणार. त्याला वाळेपर्यंत थांबण्याची सहनशीलता लागते ना. सुतारांच्या हातात लाकडं दिलं म्हणजे मूर्ती झाली असं नाही होणार. आकार येईपर्यंत थांबावं लागतेच त्याला. तेवढी सहनशीलता पाहिजे. की आपण आज एका मुलाला जन्म दिला आणि दुसऱ्या वर्षी त्याचं लग्न करायचं असं कधी होणार आहे का? 1 वर्षात कुठला बाळ लग्नाला येईल, लग्नाला अधिकारी बनेल का? नाही होणार. आणि मी आज शाळेत पहिलीला घातली मुलाला, मला उद्या 10वीचं सर्टिफिकेट मिळायला पाहिजे असं कधी होणार आहे का? नाहीये. तेवढा सहन करावाच लागतो, त्या अवधीपर्यंत थांबावंच लागतो. तसं या निसर्गात सुद्धा काही गोष्टी पक्व होईपर्यंत, वेळ येईपर्यंत थांबावं लागतो. हे न थांबण्याचा जो आमचा मनातला गडबड आहे, ही गडबडच आमच्या क्रोधाचा कारण आहे. आमचा आवेश आहे ना, आवेशच कारण आहे. म्हणून मनाला सहनशीलतेचा पाठ पडवायचा. तो जरासा थांब म्हणायला पाहिजे. आणि नाही थांबला, संपला. मुलगी नांदायला जाते, गेली की दुसऱ्या दिवशी तिची आई फोन करते, कशी काय? एका दिवसात त्या घरातला काय अंदाज येतोय? आणि जेवढा समजते तेवढा तिनं तक्रार ह्यांना सांगायला सुरू करते. गेलेल्या माणसांना चांगल्या गोष्टी फार कमी दिसतात, खराब गोष्टी अधिक दिसतात. का? आमची दृष्टीच मलमक्षीची आहे, मधुमक्षीची नाहीये. मधमाशी 2-2 मैल जाऊन फुलं शोधून त्यातला मकरंद घेऊन येईल, पण मलमक्षी घाणीतली जी माशी आहे, बाजूलाच फुलझाड असेल, फुलांची बुट्टी जरी असली तर घाणीवरच बसणार, ती त्या फुलावर नाही बसणार. आमची दृष्टी जर मलमक्षी सारखं असेल तर आम्ही चांगलं नाही शोधणार, तिथे खराबच शोधणार. ती तक्रारी सांगायला सुरू करते आणि तिकडून ती सुरू केली, इकडून ही सल्ला द्यायला सुरू करते. ते तसं करत असतील तर तू असं कर, ते असं म्हणत असतील तर तू असं म्हण. सगळे पाठ पडवायला सुरू. आणि असं झालं तर असं कर. आणि अनेक घरांची आम्ही दर दिवशी पाहतो ही भांडणं. नाही म्हटलं तर आठवड्यातनं 2-3 भांडणं आमच्याकडे असतात. या सून आणि सासरची भांडणं जी असतात ही असतात. आणि असं असते की ती सासू सांगत असते, ही ज्या दिवशी नांदायला आली आणि दिवसभर मोबाईलवर असते म्हटले. सगळ्यांच्या संसाराची वाटोळे कोण करत असतील आपल्या देशात? आज मोबाईल करतात. आणि मोबाईल एवढी लग्न मोडणारी दुसरं कुठलंही साधन आपल्या देशात आता उपलब्ध नाहीये. आणि त्याला अनुकूल असणारे ऍप्स आलेले आहेत. एकमेकांचे रहस्य जाणून घेणारे जे ऍप्स आलेत, ते ऍप्समुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. हे कोणाला SMS करतात, कोणाला व्हॉट्सअप करतात, हे कोणाबरोबर चॅटिंग करतात, त्यांचे काय मेसेज येतात, आणि त्यांची फोन न पाहता त्यांना हायजॅक कसं करायचं आपण, आणि हायजॅक करून आपण ते वाचायचं कसं, वाचून वाटोळे करून घ्यायचं, आणि खोटं किती बोलायचं, ह्या सगळ्या सीमा पार केले मोबाईलने. पाठीमागेच उभे असतात. मी मुंबईत आहे, दिल्लीत आहे, इथेच पाठीमागेच उभे असतात. भिंतीच्या पलीकडे ते अलीकडे आहे. एवढंच नाही, ही मोबाईलचीच सांगतो आपल्याला. ही जसं घेऊन गेली ती सासरी, दिवसातनं 3-3, 4-4 वेळ माहेरची फोन. आणि ती सासूबाईला आम्ही म्हटलं ना की तुमची तक्रार, स्वामीजी आमच्या घरी येऊन ही 4 वर्ष झाली, आमच्या घरातली हिनं कधी काही विचारली नाही. कोण जेवले की नाही, कोण आजारी पडले तर औषध घेतले की नाही, ही खोली साफ आहे की नाही, त्या खोलीत काय आहे, त्या खोलीत काय आहे, शेतात काय आहे, आपल्या उपजीविकेची आमच्या संसारातले साधन काय आहे, चालतात की नाही चालतात, या आमच्या प्रपंचाचा या सासरवाडीतलं हे ना कधी विचार केला नाही. कधी बसेल उठेल तेव्हा माहेरच्याच गोष्टी इथे काढते. आता येऊन 3 वर्ष झाले, असं किती वर्ष आम्ही सहन करायचं? का तिची संसार करायला इथे आली की आमच्या घरचे संसार पाहायला आली? समस्या आहे. ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी ते विसरायचं आणि ह्या घराला आता समर्पित झाले, तर या घरची सुखदुःख सगळी त्यांची
इथलं कधीही कशाची तिला पडलेलं नाही, माझ्या घरात आज असं झालं, माझ्या घरात आज तसं झालं. आणि ती आई नावाची जी प्राणी तिकडी एक आहे, ती प्राणी हिला मुलीला स्वस्थ राहू देत नाही या घरात. दर दिवशी ती स्वस्थ राहते तेवढ्यात हिने कुठेतरी काटकट टाकलेली आहे. ही प्रत्येक घरातली आई दुसऱ्या घरातली सासू असती हे विसरून चालणार नाही. आणि प्रत्येक घरातली सासू आपण एका घरची मुलीची आई आहोत हेही विसरून चालणार नाही. आपण विचार करायला पाहिजे. विचार करून ती मुलगी सांगते, आत्ता मला नाही सहन होत, मी आत्ता येणार असं म्हणतीस. असंच कशाला येतेस, एक पोलीस कंप्लेंट करूनच ये. कसं जगणार ती तिथे आणि कसा संसार होणार. आणि सगळी कलमा तोंडपाठ झालेत आजकाल सगळ्या मुलींना आणि मुलींच्या आई बाबांना सगळ्यांना तोंडपाठ झाले. सगळ्यांना जेलमध्ये घाल, दर दिवशी भीती घालायची, तुला जेलमध्ये घालतो, तुला जेलमध्ये घालतो. ते सासरवाडीतले एकदम. आणि काही सासरवाडी याच्या विपरीत असतात. तू जेलमध्ये घातले तर तुला विहिरीतच दगड बांधून टाकतो, तर ती त्यांची पुढची असतात. आता कोणाला काय सांगावं. या सगळ्यांच्या कारण पूर्वी ना मुली चालले की जाताना ओटी भरायची, प्रत्येक घरात जायची, त्या शेजारी पाजाऱ्यांना त्यांना नमस्कार करायचा. नमस्कार केले की तांदूळ गहू काय असेल ते ओटी भरायची. आणि नुसतं ओटी भरत नव्हते, ते सांगायची, बाळा सासरवाडी म्हणजे सासर म्हणजे अशी असते, तिथे हे सहन करा पाहिजे, हे नाही करायचं, ते नाही करायचं, रस्त्यावर उभं राहून हसायचा नाही, कट्ट्यावर लवकर बसायचा नाही, पाणवठ्यावर जर गेली जास्त वेळ कोणाशी बोलत थांबायचा नाही, तुमच्या घरात सगळे फूट पाडतील, ते पाणी आणायला. आज काय ती परिस्थिती नाहीये, पण सगळ्या गोष्टी सांगत होते. कोणाबरोबर किती अंतर ठेवावं, कुठल्या गोष्टी चांगले कुठल्या गोष्टी वाईट सांगत होते. आता कोणाला विचारायला जात नाही, काय नाही, आले गेले डायरेक्ट आले परत. आणि काही रात्री लग्न झाले सकाळी मोडलेले सुद्धा मी बघितले माझ्या डोळ्याने. 24 तासाच्या आत डायव्होर्स झालेले मी बघितलेले. का? कोणाकडेही सहनशीलता नाही, एकाकडेही नाही सहनशील, दोघेही ऐरणीवरच आहेत. पूर्वी मुलगी असं काय सांगितलं, आली 5-6 महिन्यांनी माहेरी, आईला सांगायला लागले की आई म्हणायचं सहन करायचं. 2 वेळ झाली, 3 वेळ झाली, 4 वेळ झाली. आई असं किती वेळ सांगते मी, तू दरवेळी म्हणतीस गिळायचं, किती गिळायचं मी, असं ती म्हणायचं. किती आता ते किती दिवस राहणार आहे, गिळायचं जरा. म्हणजे असं म्हणत म्हणत त्या घरच्या सगळ्या वातावरणाला ती जुळून जायची, एवढी सहनता यायची. आम्ही सहन केले तर त्या वातावरणाला का सहनशीलता का पाहिजे. बघा, एका शाळेत किंवा एका संस्थेत, एका ऑफिसमध्ये, कुठेही एका कार्यालयात आपण जेव्हा काम करतो तेव्हा 100 घरची 100 आलेले असतो. वेगवेगळ्या वातावरणात जन्माला आलोय, वेगवेगळ्या संस्कारात आम्ही वाढलेले आहोत, वेगवेगळ्या परिस्थितीतनं आम्ही इथे आलो, तर सगळ्यांचे विचार एकमेकांशी जुळायला थोडा वेळ लागतो, एकमेकांना समजायला थोडा वेळ लागतो. तेवढा वेळ आपण जर सहन केला, खूप सुंदर व्यवस्था निर्माण होते. म्हणून जीवनात सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल, थोडंसं सहन करायला शिकायचं. माणूस कधी मरत नसतो एवढ्या. सहन केल्याने कोण मेला मारला असं कधी होत नाही. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ही गुण देवाने जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत ठेवलेले. आणि मनुष्य म्हणून त्याच्याकडे उलट अधिक पाहिजे, हे अधिक पाहिजे. तेव्हाच हा क्रोध गुण कमी होतो. एवढंच नाही, क्रोध कमी करायचा असेल, सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल, क्रोधाचा जननी अज्ञान. आम्ही समजलेले आहोत की आम्ही ज्यात राहतो ही म्हणजे समुद्र आहे. मी ज्या डबक्यात राहतो, ज्या विहिरीत राहतो, ज्या तलावात राहतो, ह्याला मी माझा समुद्र समजतो. याचा अर्थ माझ्याकडे अज्ञान आहे, यथार्थता नाही आहे. आणि ही अज्ञान दूर करण्याकरता ज्ञानाची गरज आहे. मी अनेक गोष्टी माहित नाही, मला ज्या गोष्टी मला माहित नाही, माहित नसल्या कारणाने अज्ञानातनं काही विकृती निर्माण होतात. या बहुतेक विकार निर्माण होतात आपल्या अज्ञानातनं.
अज्ञान घालवण्याकरता एकमेव साधन आहे ज्ञान. हे ज्ञान काय आहे? पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. मला जर मी पाहिलं तर दुसरंही काय आहे कळते. दोन्ही पैकी एक समजायचंय. मी कोण आहे हे तरी समजायला पाहिजे मला, किंवा देव कोण आहे हे तरी समजायला पाहिजे. देव समजला तर मी तिथपर्यंत पोचेन, आणि मी जर समजलो तर माझ्यासारखे आत्मन प्रतिकूल आणि परेशान न समाचरेत. माझ्या आत्मा मला जर कळलं तर मला जे जे प्रतिकूल आहेत, ज्या गोष्टी मला प्रतिकूल वाटतात त्या गोष्टी मी इतरांच्या बाबतीत आचरण करू नये, हे ज्ञान मला प्राप्त होते. आणि एकदा ज्ञान झालं, जसं की जडभरत पूर्वजन्मातली योगभ्रष्ट ऋषी होते. मग हरिणीच्या जन्मात आले होते आणि तिथून पुन्हा मनुष्य जन्मात आले, जंगलात भटकत होते. आणि एक महाराजा मेण्यात बसून जंगलातनं जात होता. जात असताना त्यांच्यातला एक माणूस कोणतरी आजारी पडला, खांदेकरी. तेव्हा आसपासला कोण आहेत का रे बघा म्हणाले, आणि एका झाडाखाली जडभरत बसलेले होते. कोणाशी फारसं काय बोलत नव्हते, फार क्वचित बोलायचे. त्यांना माहित होतं की मी कशासाठी जन्माला आलोय. पूर्व जन्मात झालेले एकेका छोट्या छोट्या चुकीमुळे मला पुन्हा जन्म घ्यावा लागतो याचा जाणीव असणार. जडभरताला धरून आणले. हा आहे महाराज ते म्हणाले. हा दे दे रे खांदा दे म्हणाले. त्याला दिला कांदा. तो चालायला लागले. जरा बरोबर चाला म्हणाले. आणि हा जडभरत, त्याचं नावच जडभरत, त्याचा चाल तो कधी बदलायचा नाही. बाकीचे नौकरच होते त्यामुळे ते चालत होते, आणि हा सावकाश आपल्याच चालीतनं चालायला लागला. चालायला लागल्याबरोबर राजाला राग आला, भयंकर राग आल्याबरोबर राजा म्हणाला, अरे मूर्खा, तुला वाटेल तसा. राजाने आपलं आक्रोश व्यक्त केला. व्यक्त केल्याबरोबर जडभरत म्हणाला, थांबला. खालीच ठेवला मेणा. खाली ठेवून राजांना विचारला, हा ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एवढ्या दिवशी मी या जंगलात भटकत होतो, ते प्रश्न आज तुम्ही स्वतःहून काढला, मला याचा उत्तर पाहिजे. म्हणाला, काय? तुम्ही आत्ता नेमकं शिवी दिलात ते कोणाला दिलात? नाही, हे तिघे व्यवस्थित चालत होते, तू हळू चालत होतास, तुलाच दिलेले. अच्छा, मला दिलात. हा, मला सांगा, मी म्हणजे कोण आहे? ही शरीर म्हणजे मी आहे की यातला आत्मा मी आहे? मग शरीरालाच मी समजून तुम्ही देत असाल तर शरीर माझं जड आहे. शरीराला काहीही कळत नाही. रात्री झोपलेला असतो माणूस, किती शिव्या दिल्या तर कळतात का त्याला? नाहीये. या शरीराला काही लागतच नाही, कारण शरीर जड आहे. तुम्ही आत्म्याला जर शिवी देणार असाल तर आत्मा चैतन्य आहे, आणि जो चैतन्य तुमच्यात आहे तोच माझ्यात आहे. आता नेमकं कोण कोणाला शिवी दिली हे कळल्याशिवाय मी ही उचलणार नाही म्हणा. याचं उत्तर मला मिळाल्याशिवाय ही उचलणार नाही म्हणा. तेव्हा राजा दिग्भ्रांत झाला. राजाला लक्षात आला की आपण ज्याला बोललो ही व्यक्ती सामान्य नाहीये, ही असामान्य व्यक्ती आहे. पटकन मेणेतनं खाली उतरले, साष्टांग दंडवत घातले. साष्टांग दंडवत घातले. महाराज मला क्षमा करा म्हणाले. का? ज्ञानाचा प्रभाव. ज्ञान दोन्हीपैकी एक निवाडा करतेच. सत्य मिथ्याचा निवाडा करते ज्ञान. सगळ्यांमध्ये अंश रूपाने स्वतःला पाहते ज्ञान. म्हणून ज्ञानाने क्रोध आपोआप, अज्ञान नष्ट होतो, अज्ञानामुळे क्रोध नष्ट होतो, ज्ञानामुळे अज्ञान नष्ट होतो, अज्ञानच नष्ट झाल्याने अज्ञानाचा कार्य असणारा क्रोध आपोआप नष्ट होतो. म्हणून आपण या क्रोध शमनासाठी नैतिक उपायही आहेत आणि तात्विक उपायही आहेत आणि तांत्रिक उपाय सुद्धा आहेत. माणसांना सहज जीवनामध्ये काही व्रत वैकल्य किंवा जप अनुष्ठान करून सुद्धा क्रोध कमी करता येतो. कसं? खूपच राग आला, काय करावं त्या माणसाने? काही तांत्रिक उपाय आहेत.
काय तांत्रिक उपाय आहेत? एक जण गेला गुरूंकडे, स्वामीजी आमच्या घरात भयंकर नवरा बायकोचा किंवा आई वडिलांचा आमचा भांडण होतो. का? एकदा ते बोलले की आम्हाला सहन होत नाही, आम्ही बोललो की त्यांना सहन होत नाही, वाढत जाते असं. हा, मग एक काम करूया, मी एक छोटस मूर्ती देतो, मंत्रून देतो. ही मंत्रित मूर्ती नेऊन तुमच्या देवाऱ्यावर ठेवा आणि राग आला, अनावर होतो असं वाटलं की जायचं 10 साष्टांग घालायचा. ही जी छोटी मूर्ती देणार, या मूर्तीला 10 साष्टांग नमस्कार घालायचा. काय होणार? 10 साष्टांग घातलं की तुझा रोग नाहीशी होणार. तो घेऊन गेला. तिथेच एक दुसरा शिष्य बसला होता. तो विचारला, महाराज असं 50 पडले तुमच्याकडे आणि ही सगळी होत असते तर असं कसं सगळ्यांचं कमी होईल? आणि एवढी एवढी लाकडाची मूर्ती राग कसं कमी करेल किंवा धातूची मूर्ती राग कसं कमी करेल? हे बघ, मूर्ती नाही कमी करणार, त्याची एक श्रद्धा आहे. महाराजांनी हे मंत्रून दिले आणि महाराजांची शब्दही ऐकायला पाहिजे. आणि विषय काय आहे? त्याला राग आलेले, रागाच्या भरात पटकन प्रत्युत्तर दिले की ते वाढत जाते. आणि एक बोलतो त्यावेळी दुसऱ्याने पटकन नमस्कार करायला गेला आणि 10 नमस्कार करेपर्यंत त्याच्या मनातली भावावेश कमी होतो. त्याच्यामुळे त्यांच्यातला आक्रोश आपोआप कमी येतो. हे तंत्र आहे. काही लोक सांगतात तुम्हाला खूपच राग आले की मुष्टी आवळा जोरात आणि एक 5 मिनिट असा आवळून धरा आणि ह्या दोन्ही मुष्टींकडेच लक्ष ठेवा, म्हणजे रागाकडे जाणार नाही. आणि कोण सांगतात की 1 2 3 4 असं 100 पर्यंत सावकाश आकडा मोजा, 100 झाले की थांबा असं. मग 100 होईपर्यंत कशाला राहील? त्याचा आवेश कमी येतो. आणि कोण आणखीन काय सांगतात, तुम्हाला वाटलं ना खूपच राग आला, तानावर होते, जाऊन अंघोळ करून एक 5 मिनिटं जप करा. गेल्यानंतर थंड पाण्याने काय गरम पाण्याने अंघोळ करेपर्यंत राहील कशाला ते? कधीही ताबडतोब रिएक्शन जेव्हा करतो तेव्हा त्याचा आवेग वाढतो आणि कुठेतरी त्याचा हे ब्रेक, आता करोना ब्रेक करतो की नाही आपण, असं ब्रेक केलं की त्या क्रोधाचा सुद्धा, करोनाला ब्रेक करण्याकरताच आपण लॉकडाऊन आता पाळतो की हे व्यक्तींपासून व्यक्तीला वाढत जाऊ नये. आमची ही क्रोध मालिका वाढू नये याकरता कोणतरी एक जण थांबायचा, ब्रेक करायचा. याकरता तांत्रिक साधन आहेत, अशी अनेको तंत्र आहेत, एक नाही आहे, अनेको तंत्र आहेत. एकूण या सर्व तंत्र, नीती आणि तत्व यांच्या सहाय्याने हे क्रोध कमी करता येतो. आणि यांच्या सहाय्याने आपण केवळ ऐकण्याकरता नाहीये, हे ऐकून आचरणात आणण्याकरता आहेत. आणि यातून निश्चितच आपण क्रोध शमन आपला होईल, कमी होईल. आणि या क्रोधांचाच वापर आपण चांगल्यासाठी करण्या इतकंही आपण बलिष्ठ होऊ. आणि ती बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत आम्हा सगळ्यांना देव, गुरुचरणी प्रार्थना. तर आता आमचे, आता मी जरा जास्तच बोललो आहे, थोडा जास्त वेळ चालेल पुढे. तर वैद्य विवेकजी हळदवणेकर, काल आपण सगळेजण ऐकलात आणि खूप सुंदर त्यांनी काल सांगितलं होता. सगळ्यांना तुम्हाला कालचा आवडलेला आहे आणि आजही त्याचा पुढचा भाग जो आहे आता सांगतील, विशद करतील, आपण सगळ्यांनी ऐकायचं आहे. आणि ते नित्य जीवनात उपयोगी येणारे विषय, दैनंदिन जीवनात अगदी उपयोगी पडणारी विषय आणि सगळ्यांसाठी हे अध्यात्म नेहमी ऐकत असतो. हे आयुर्वेदिक काल आपण थेट स्वयंपाकघरातून आयुर्वेद या विषयाची सुरुवात केली. आजचा दिवस जसा प्रत्येक दिवसच
प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा असतो. तुम्ही तो कसा वापरता ह्याच्यावर आहे. पण आजच्या दिवसाला एक वेगळं आणखी एक अधिष्ठान आहे. आज अक्षय तृतीया आहे आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांची आज जयंती आहे. त्यामुळे ज्या महात्म्याने या ठिकाणी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं, आपण एक म्हणजे आपण पशुतनं माणसात आलोय, आता माणसातनं देवाकडे जाण्यासाठी जे काही आपल्याला मार्ग दाखवला त्याबद्दल मनापासून त्यांना प्रथम प्रणाम करून मग मी आजचा पुढचा भाग चालू करतो. काल आपण काही आपल्या नेहमीच्या वनस्पतींच्या पैकी काही वनस्पती वापरातल्या बघितल्या. आज त्याचा पुढचा भाग बघू आपण. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतरचं म्हणजे आलं. आलं आपण आपल्या स्वयंपाकामध्ये भरपूर वापरतो. आल्याला संस्कृत शब्द अतिशय समर्पक आहे आणि तो म्हणजे आर्द्रक. जे आर्द्र करतं शरीरामध्ये ते आर्द्रक. काही वेळेला आपल्या शरीरातला पित्ताचा जो भाग आहे, आपल्याला माहिती आहे की काही वेळेला पित्ताचे खडे होतात वगैरे, तर हे सगळं होण्याचं कारण म्हणजे आपल्या आतड्यामध्ये काही उष्णतेमुळे शुष्कता येते, पित्ताचा भाग कमी होतो. आणि असा पित्ताचा भाग कमी झाल्यानंतर आपल्याला भूक कमी लागणं किंवा काही लक्षणे निर्माण होतात. आपल्या शरीराला एक विशिष्ट स्निग्धता, विशिष्ट ओलावा हा लागतो. आणि म्हणून आर्द्र करणारं, तो जो ओलावा आहे तो पुरवणारं, पण ते नुसतं पुरवणारं नव्हे तर ते शरीराला योग्य त्या प्रमाणात देणारं असं सर्वश्रेष्ठ द्रव्य म्हणजे आर्द्रक. मला जर उद्या कोणी सांगितलं की तू एकच एक औषध घ्यायचं आणि संपूर्ण प्रॅक्टिस करायची, तर मी आल्याची निवड करीन. आलं आणि सुंठ हे भाग असे आहेत की जे एक औषध जरी तुम्ही माझ्या हातात दिलं तर मी नखशिखांत शब्दशः केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत होणारे बरेचसे व्याधी त्यातलं अनुपान बदलून त्याबरोबर काही नाही काही दुसरा भाग वापरून बरे करू शकतो. इतकं त्या औषधाचं महत्त्व आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो. जसं निसर्गामध्ये सूर्य आहे, आपल्या शरीरात आहे अग्नितत्व आहे. पण हे अग्नितत्व वेगळ्या पद्धतीने आहे. आपल्या शरीरातलं जे पित्त आहे हे गरम पाण्यासारखं आहे. तुम्ही गरम पाण्याची कुंड बघितली असतील, मनकर्णिकेला आहे, राजापूरला आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जर भाताची पोटली तयार करून ठेवली तर ती शिजते. बरोबर आपल्या शरीरातलं अन्न शिजवायचं काम हे असं गरम पाणी किंवा गरम पित्त करत असतं. तो असा निखाऱ्यासारखा अग्नी नाही आहे, तर जलरूप आहे. आणि ज्या वेळेला त्यातलं जलतत्व कमी होतं त्यावेळेला ते वाढवणारं द्रव्य म्हणून आल्याचं किंवा आर्द्रकाचं महत्त्व अतिशय आहे. म्हणून आपल्या स्वयंपाकामध्ये बऱ्याच वेळेला आपण आलंही वापरतो. आलं वापरण्यापाठीमागे तत्व ते आहे. भूक कमी होत असेल, चरकाचार्याने एके ठिकाणी म्हटलंय की ज्यांना भूक लागत नाही, ज्यांचं पोट साफ होत नाही, तर त्यांच्यासाठी लवणार्द्रक भेषजम म्हणजे आल्याचा लहान तुकडा आणि मीठ दोन्हीही जेवणापूर्वी खावं. त्यांना भूक लागणं, पचनाच्या सगळ्या तक्रारी, पोट साफ होण्याच्या तक्रारी ह्या सगळ्या कमी होतील. इतकं आल्याचं महत्त्व आहे. फक्त आलं कमी प्रमाणात खायला पाहिजे, अक्षरशः नखा एवढं. जास्त खाल्लं तर तोंड येईल. हे आलं आणखी अनेक ठिकाणी वापरता येतं. आपण आलेपाक करतो, गुळाबरोबर वापरतो. आता मी तुम्हाला मिठाबरोबर सांगितलं, पण मीठ जर नसेल तर सैंधवाबरोबर वापरलं तरी चालतं. आपण आलेपाक करून सर्दी, ताप, खोकला, आता पावसाळ्यामध्ये बघा, ह्या आर्द्रकाचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. माझे गुरुजी सांगायचे, ज्यांच्याकडे मी नाडी शिकलो ते, की हे आर्द्रा नक्षत्रावर जर तुम्ही लावलं, त्याची पेरणी केली तर त्याचं उत्कृष्ट पीक येतं आणि ते सगळ्यात जास्त चांगलं काम करतं. त्यांनी शेतीवर असंख्य प्रयोग केले. थोडंसं विषयांतर होईल पण सांगतो, आम्ही निसर्गाचा कधीही विचार करत नाही. आपल्या पानात वाढलेलं अन्न आम्ही फेकून देतो. ज्या वैद्यांच्याकडे मी नाडी शिकलो ते त्यांचं मी आदराने नाव घेतो की वैद्य अशोकजी भट. त्यांनी स्वतः प्रयोग केल्यावर सांगायचे की ह्या निसर्गाला एक तांदळाचा दाणा तयार करण्यासाठी 2 लिटर पाणी लागतं. आज आम्ही ज्या वेळेला एक मूठ भात सहजपणे बाहेर करतो, बाजूला फेकून देतो, त्यावेळेला निसर्गाने वापरलेलं किती पाण्याची वाट लावतो आम्हाला कळत नाही. इतकं निसर्गाला वेदना सहन करायला लागतात ते एक अन्नाचा कण तयार करायला, आणि आम्ही ते सहजपणे नाकारतो, सहजपणे टाकतो, नासाडी करतो. थोडंसं विषयांतर झालं, परंतु हा भाग महत्त्वाचा आहे म्हणून तो ह्या ठिकाणी सांगावा असं मला वाटलं. दुसरा महत्त्वाचा आल्याचा गुण म्हणजे ते शरीरामधल्या वेदना कमी करतं. अनेक ठिकाणच्या वेदना कमी करतं. जर आपला गुडघा दुखत असेल तर त्या ठिकाणी आलं चेचून त्याचा लेप घालण्याची पद्धत आहे. आलं चेचतात, बारीक त्याचा गोळा करतात आणि तो पायावर किंवा गुडघ्यावर ठेवतात जिथे तो दुखत असेल तिथे. फक्त एक सावधानता पाळावी लागते. आलं उष्ण असल्यामुळे काही लोकांना, जे पित्तप्रकृती लोक आहेत, त्यांना तिथे आग होण्याची शक्यता असते. ज्यांची आग वगैरे होते त्या लोकांनी ते प्रयोग करू नयेत.
आलं ज्या वेळेला आपण वापरतो तर ते सुंठ स्वरूपात, ज्या वेळेला वाळवतो त्यावेळेला ती सुंठ होते. सुंठीला सुद्धा विश्वभेषज म्हणजे संपूर्ण विश्वाचं औषध असं नाव आहे. आता पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला दूषित पाणी आपल्या पोटात जातं आणि आपल्याला जुलाब लागतात, उलट्या होतात, सुंठ एकाच वेळेला ही दोन कामं करते की जास्त वाढलेल्या पाण्याचं शोषण करायचं, कारण ती कोरडी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पचन चांगलं करून आपल्याला लागलेली हगवण कमी करणं. हे सुंठीचे दोन गुणधर्म आहेत. या ठिकाणी सुंठ आता जर समजा पेशंट लांब असेल तर आम्ही काही करू शकत नाही, काही वेळेला असे उपचार सुचवावे लागतात. तर सुंठ, तूप आणि गुळ ह्याच्या जर गोळ्या केल्या हरभऱ्या एवढ्या आणि त्या जर सकाळ दुपार संध्याकाळ घेतल्या तर आपल्याला लागलेली हगवण तात्पुरती डॉक्टरकडे जाईपर्यंत हे प्रथमोपचार करायला काही हरकत नाही, इतके ते सेफ आहेत. काही जण त्याच्यामध्ये जायफळही घालतात. जायफळाचे गुणधर्म ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला हा भाग बघू. तर अशा प्रकारची ही सुंठ ती पचन करतेच, भूक वाढवते. आपण प्रसारासाठी सुंठ आणि खडी साखर किंवा साखर एकत्र करून त्यांचं मिश्रण प्रसारासाठी वापरतो. हे वापरण्यापाठीमागचं तत्वही हेच आहे. सुंठ उष्ण पडू नये म्हणून त्यामध्ये साखर घालायची, जी गोड असते आणि ती तिखट लागत नाही, असा त्याच्यामध्ये एक चांगला विचार आहे. परंतु ज्या काळामध्ये ती दिली जाते त्याचा विचार करा. तुमची भूक आणि पचन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता माझे गुरुजी दुसरे ज्यांच्याकडे मी हे पंचभौतिक चिकित्सा शिकलो ते दातार शास्त्री, ते ह्या सुंठीचा वापर किती युक्तीने करत होते ते सांगतो तुम्हाला. नाहीतर काय होतं, आपण अनेक वेळेला पारंपरिक किंवा आपल्या परंपरेने घरामध्ये चालत आले म्हणून आपण काही कॉम्बिनेशन्स करतो आपल्या अन्नामध्ये सुद्धा, आणि ती चुकीची झालेली बघायला मिळतात आणि त्यामुळे विशिष्ट रोग एखाद्या घराण्यातच बघायला मिळतात. त्यासाठी ह्याचं महत्व आहे. एक दोन उदाहरणं सांगतो की बऱ्याच ठिकाणी आपण दूध दही ताक एकत्र करून खायची पद्धत आहे. आता एक सामान्य बुद्धी अशी आहे की दूध आणि दही एकत्र आलं की नाचतं, पण ज्या वेळेला आपण हे खातो जिभेला बरं लागतं म्हणून त्यावेळेला आम्ही हे विसरतो की ते दूध आत गेल्यानंतर नाचेल आणि या नाचक्या दुधावर आपलं पोषण होईल आणि मग आपल्याला नाचक्या दुधापासून होणारे सगळे रोग होतील. काही वेळेला असं होतं की दोन माणसं आपापल्या जागेला चांगली असतात पण त्यांचं एकत्र आल्यावर पटत नाही, काही ना काहीतरी ते योग असतात. चांगलं उदाहरण सांगतो, लिंबू आपल्या जागेला चांगलं आहे की नाही, व्हिटॅमिन सी आहे, पाचक आहे, तुमची तहान कमी करतं, सगळं आहे. दूध आपल्या जागेला चांगलं आहे पण ते एकत्र आणलं की नासवतं. म्हणून कुठली कॉम्बिनेशन्स एकत्र करून खायची कुठली नाही खायची याचा सूक्ष्मपणे विचार करा. अनेक वेळेला मी ऐकले आणि माझ्या तोंडावर आणि मागे हे असं कधी होतं काय, परंतु हा अनुभव आहे, तुम्ही तो नाकारू शकत नाही. आणि हे आपल्या डोळ्याने बघायला मिळतं की काही कॉम्बिनेशन्स एकत्र केल्यानंतर आपल्याला शरीरामध्ये तिसराच घटक तयार होतो की जो आपल्या शरीराला घातक ठरू शकतो. जे मांसाहारी आहेत त्यांच्यामध्ये मासे आणि दूध एकत्र करून खाऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ही कॉम्बिनेशन्स विरुद्ध आहेत. दूध थंड आहे, मासे उष्ण आहेत, हे एकत्र आणल्यानंतर तुमचं जीवन संपूर्ण खराब करतात. माझ्याकडे एक रुग्ण आला होता, त्या रुग्णाच्या पायावर हिसब होता. प्रत्यक्ष घडलेली गोष्ट सांगतो, म्हणजे कसं असतं बघा. असंख्य मलम लावून झाली होती, असंख्य गोष्टी त्याने केल्या, कशानेही ते कमी येणार. काही विशिष्ट समाजामध्ये विशिष्ट पदार्थ खायची सवय आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर संपूर्ण ब्राह्मण समाज, लिंगायत समाज, जैन समाज यांच्यामध्ये दुग्धाहार जास्त आहे. दुग्धाहाराचं प्रमाण जास्त आहे. काही समजूत येत की दूध हे जगातलं सगळ्यात पौष्टिक आहे आणि म्हणून ते खातात, खाण्याबद्दल काही नाही. परंतु तो अशा प्रकारची दूध दही किंवा अशी मिश्रण करून खात होता आणि त्याला तो हिसब झालेला होता. ज्या वेळेला ते त्याचं बंद केलं त्यावेळेला त्याचा हिसब वाढायला लागला. विशेषतः जर लोणच्यासारखा पदार्थ आपल्या पानामध्ये वाढलेला असेल तर त्यावेळेला दुग्धजन्य आहार घेऊ नये, कारण ते दूध आत गेल्यानंतर नासेल. दूध रिकाम्या पोटी प्यायला हरकत नाही, परंतु दूध जर तुम्ही बाकीच्या अन्नाबरोबर खाल्लं तर आपल्या आत जाऊन शरीरात नाचतं आणि ह्या नाचलेल्या अन्नामुळे आपल्याला हे अशा प्रकारचे आजार झालेले बघायला मिळतात. हे प्रत्यक्ष बघितलेलं आहे, प्रत्यक्ष त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. तर जे दातारशास्त्री सांगत होते त्यातलं एक महत्त्वाचं तत्व असं की आंबट आणि खारट एकत्र केलं की एक गोड पदार्थ तयार होतो. आंबट आणि खारट एकत्र तयार केल्यानंतर एक गोड पदार्थ तयार होतो. याचा वापर ते श्रीखंड करायला सांगताना सांगायचे. श्रीखंडाचा चक्का जो असतो तो आंबट असतो, त्याच्यामध्ये ते सांगायचे की त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ घाला. सर्वसाधारण 1 भाग आधी त्या चक्क्यामध्ये सुंठ घालून ठेवा, थोडा वेळ जाऊ द्या. याच्या मिश्रणामुळे काय होतं, ते आंबट जे श्रीखंड आहे, आंबट जो चक्का आहे तो आपल्या शरीराला बाधत नाही आणि मग त्यामध्ये साखर घालून ते श्रीखंड करायला सांगायचे. तुम्ही श्रीखंड असं करून बघा, अतिशय उत्कृष्ट चविष्ट लागतं ते लागतं आणि ते कितीही खाल्लं तरी शरीराला बाधत नाही.
हा आंबट खाराटाचा विचार आपण पुढे बघणारच आहोत. परंतु हा एक महत्त्वाचा भाग दातार शास्त्री सांगितलं की आंबट आणि खारटाचं एकत्र आणून कसं, खारट म्हणजे एक क्षारधर्म, सुंठी खारट नाहीये पण ती क्षारधर्म आहे, आणि ते एकत्र आणल्यानंतर एक वेगळा शरीराला आवश्यक, शरीराला पौष्टिक, शरीराला अतिशय चांगला असा एक मधुर पदार्थ शरीरामध्ये तयार होतो आणि ती खाल्लेलं अन्न बाधत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही सुंठ आमपाचक आहे. आमवातावर सुंठीसारखं औषध नाही. काल आपण लसूण बघितली, त्या लसणी इतकंच अत्यंत श्रेष्ठ द्रव्य, आमवात कमी करणारं, संधिवात कमी करणारं ही सुंठ आहे. त्याचा बाह्योपचारही करतात. पाण्यामध्ये उगाळून सुंठीचा लेप करण्याची पद्धत आजही आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे वेदना कमी होतात आणि सांध्यामध्ये जे साठलेलं पाणी आहे ते कमी होईल. कारण सुंठ आता माझी मी सांगितलं ती शोषक आहे, पाणी कुठे जाईल तिथे ती ओढून घेते आणि त्याच्यामुळे ह्या प्रकारची सूज कमी करायला ती मदत करते, वात कमी करते. आता त्यानंतरचा आपल्या अन्नातला सर्वात महत्त्वाचा घटक सुंठ आल्या इतकाच म्हणजे हळद. हळदीशिवाय आपण जेवण तयार करू शकत नाही. हळदीवर जर बोलायचं म्हटलं तर अतिशयोक्ती न करता सुद्धा मी म्हणेन अख्खा दिवस सुद्धा मला कमी पडेल, इतके हळदीचे गुणधर्म आहेत. इतकं श्रेष्ठ द्रव्य आपण आपल्या आहारात वापरतो याचा भारतीयांना अभिमान वाटायला पाहिजे. ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी शोध घेतला की कॅन्सरचं प्रमाण भारतात लोकसंख्येच्या मानाने कमी का, त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात आलं की हे लोक अतिशय बुद्धिमान आहेत आणि त्यांनी आपल्या आहारामध्ये हळदीचा वापर केलाय. आज कॅन्सरवरचं जे सगळं कुरकुमिन म्हणून हळदीचे मध्ये एक द्रव्य आहे, तर ते कॅन्सर विरोधक आहे असं शास्त्रज्ञांना आता लक्षात आलंय, जे आम्ही आमच्या सुरुवातीपासून आमच्या वापरात आणलेलं आहे. आपले कालपासून मी सांगतोय की आपले जे ऋषीमुनी होते ते किती बुद्धिमान होते बघा. हे तुम्ही कॅन्सरवरचं औषध घ्या म्हणून सांगण्यापेक्षा नुसतं फक्त एक थोडीशी एक लहान चमचाभर तुम्ही हळद तुमच्या स्वयंपाकात वापरा, तुम्हाला कॅन्सरच होणार नाही. येऊन आणखी बुद्धिमत्तेची काय मोठी थोरवी आणि चमक पाहिजे तुम्हाला, कशाला पाहिजे? त्यांना दिलं का तुम्ही नोबेल प्राइज? कधी एवढी बुद्धिमत्ता चालवल्याबद्दल कधी त्यांचे आभार मानले आपण? नाही मानले. तर अशी ही हळद अतिशय गुणकारी आहे. कॅन्सरवरचं आज जे सगळं रिसर्च चाललेलं आहे ते, आणि त्याचं पेटंटिंग केलं होतं अमेरिकेने. आपले भारतातले थोर शास्त्रज्ञ रघुनाथजी माशेलकर यांनी ती लढाई जिंकली. त्याला हळदी घाटाची दुसरी लढाई असं म्हणतात, कारण त्यांनी हळदीचं पेटंट त्यांच्याकडनं काढून आणलं आणि ते भारतामध्ये त्याच्याही आधीपासून वापरलं जातं. हे आयुर्वेदाचे वगैरे सगळे त्यांनी संदर्भ दिले आणि आपल्याकडे त्याचं पेटंट त्यांना मिळालं नाही आणि आज ते कुणी वापरू शकतं हळद. नाहीतर आपल्याला रोज जेवणात हळद घालताना सुद्धा त्रास झाला, असं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं तेल आहे हळदीमध्ये. लागलेला जिभेला ती कडू तुरट आहे, परंतु हळद एक वेगळे अत्यंत वेगळं द्रव्य आहे ते, म्हणजे ज्याचे गोडवी घाल तेवढे कमी आहेत. गोवर आणि उष्णता, गोवर आणि कांजिण्या हे दोन आपल्या शरीरामध्ये उष्णतेला धरून होणारे व्याधी आहेत, ज्याच्यामध्ये एकामध्ये पुरं उठतो आणि एकामध्ये फोड्या उठतात, आपल्याला माहिती आहे. तर स्वतः उष्ण असून सुद्धा ह्या कांदण्यांची आणि गोवराची उष्णता कमी करणारं हळदीसारखं श्रेष्ठ औषध नाही. हरिद्र के बारे में बोल रहा हूं. तर हळद ही अतिशय श्रेष्ठ द्रव्य आहे. त्याचं तेल करून जर तुम्ही वापरलं तर कांजिण्यांचे आणि गोवराचे पडलेले डाग कमी होतात. एवढंच नव्हे तर हे अतिशय ताप जास्त येणारे व्याधी आहेत. त्यानंतर माणसाला एक प्रकारचा काळवंडलेपणा येतो. हा काळवंडलेपणा घालवण्याचं उत्कृष्ट औषध म्हणजे हळदीचं तेल आहे. हे हळदीचं तेल जरा लावून आपण रोजच्या रोज आंघोळ घातली, पूर्वी घालायची पद्धत होती, मधल्या काळामध्ये आपण ती विसरलोय, तर ती घातली की आपल्याला काळवंडलेपणा राहत नाही गोवर आणि कांजिण्या येऊन गेल्यानंतर सुद्धा. हळदीबद्दल आणखी एक दिलेल्या वेळामध्येच बोलायचं, त्यामुळे तुम्हाला अगदी थोडक्यात त्याचे गुणधर्म आणि महत्त्वाचे सांगतो. हळदीचं अनेक आपल्याकडे एक पर्यायी नाव आहेत. पर्यायी नाव आहेत प्रत्येकाला, आणि ती पर्यायी नावं एवढ्यासाठी सांगितली आहेत की त्याला त्याचे गुणधर्म कळावेत. हळदीची सगळी जी नावं आहेत ती रात्रीची आहेत. निशा का सांगितलं? कारण ती थंड आहे. जशी रात्र थंड आहे तशी आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारं हळदीसारखं औषध नाही. तिचं दुसरं नाव आहे सुभगा. सुभगा एवढ्यासाठीच म्हणतात तिला की स्त्रियांच्या मध्ये भगप्रदेश स्वच्छ करणारी आणि चांगली करणारी म्हणून हळदीचा आपण वापर करतो. आपल्याकडे जिचं लग्न व्हायचंय तिच्यामध्ये हळदी आपल्याकडे करतात. हळदी करतात म्हणजे तिच्या संपूर्ण अंगाला हळद लावतात. त्याला आता विद्रूप स्वरूप आलंय, अत्यंत विकारबद्ध आलंय, ते सोडून द्या. परंतु हळद लावण्यापासून अत्यंत शास्त्रशुद्ध कारण असं आहे की ती आता दुसऱ्या ठिकाणी जाणार. तिची जनन क्षमता चांगली राहायला पाहिजे. तिने आणखी एका चांगल्या पिढीमधल्या एका चांगल्या मुलाला, जो ह्या देशाचा चांगला नागरिक होईल, त्याला जन्म द्यायचा आहे. तर तो देताना तिचं जे क्षेत्र आहे, गर्भाशयाला क्षेत्र म्हटलंय, आणि त्यात राहायला येणारा आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे. तर त्याच्यासाठी
एक चांगली जागा तयार करण्यासाठी आपल्याला हळद लावायची आहे तिला. म्हणून आपल्याकडे सौभाग्यवतीला हळद आणि कुंकू लावतात. हल्ली मूर्खासारखा टिकली लावतात, सोडून द्या. आणि कुंकू आणि हळद न लावण्यामध्ये शहाणपण आपल्याला समजतो. आम्हाला हे कळत नाही की हा जो आपला भाग आहे तो आपला गर्भाशयाचा भाग आहे स्त्रियांच्या मधला. म्हणून इथे हळद आणि कुंकू लावतात. नाहीतर इकडे आणि इकडे लावलं असतं ना, काय अवघड होतं. इथे आणि इथे लावलं असतं. इथे लावण्या पाठीमागे शास्त्रशुद्ध कारणाचं आहे. म्हणून आपल्याकडे जो लग्न झालेल्या स्त्रीचा जो गर्भाधान समारंभ आहे त्यामध्ये नाकामध्येच औषध घालायचं कारण आहे. दुर्वांचा रस नाकात घालतात, कारण तिथे नाकात घातलेल्या औषधाचा गर्भाशयावर परिणाम होतो. कारण हे जे केंद्र आहे हे योगाप्रमाणे सुद्धा केंद्र आहे ते. आणि तिथे आपल्याला हळद लावली की तुमचं गर्भाशय चांगलं राहतं. आज ज्या गर्भाशयाच्या असंख्य व्याधी आणि जे बघायला मिळतं त्याचं महत्त्वाचं कारण आम्ही हळद कुंकू बंद केलंय. आम्हाला त्यात शरम वाटते, आम्हाला त्यात छानपणा वाटतो की आम्ही लावत नाही. परंतु मी आजही सांगतो या प्लॅटफॉर्मवरनं की ज्यांना ज्यांना शक्य आहे, मी मग त्याचा मधला मार्ग काढतो. ठीक आहे, बाहेर जाताना लाज वाटते ना, तुम्ही घरात आल्याबरोबर लावा आणि बाहेर जाताना पुसा. अरे 2-4 तास तरी हळद राहील तुमच्या डोळ्यावर, कपाळावर, आणि ती तुमचं तो शरीर चांगलं ठेवेल अशी सांगायची वेळ आली आहे. आणि हे अत्यंत वाईट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हळद आपले जंतुनाशक तर आहेच, कारण आपण हळदीला कुठेही जखम झाली की आपण हळद भरतो. हळद जंतुनाशक आणि तिथल्या तिथे ती रक्त थांबवते. कितीही आधुनिक शास्त्र हसू देत, आजही त्याच्यासारखं डिसइन्फेक्टंट काहीही नाही. आज आम्ही वेगवेगळे रोगांसाठी प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं शोधतोय. अरे एक चिंचोगाभर हळद खाली रोज तरी तुमची प्रतिकारशक्ती इतकी राहील की कुठलाही रोग जवळपास येणार नाही. इतकं हळदीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं स्वतःची शक्ती आहे आणि कुठलाही जंतू येऊ देत नाही. म्हणून आपण ज्यावेळेला आपल्याला तोंड येतं किंवा घसा दुखतो त्यावेळेला आजही डॉक्टर हळदीच्या आणि मिठाच्या गुळण्या करायला सांगतात, कारण ते फुकटचं इन्फेक्टंट आहे. पण ह्या वस्तू आम्हाला फुकट मिळाल्यामुळे, फुकट म्हणजे फार कमी किमतीत मिळाल्यामुळे त्याची किंमत पडत नाही ना. 5 रुपयाला 10 रुपयाला गोळी नाही हळदीची, आणि त्यामुळे त्यांचं महत्त्व कळत नाहीये. आज हे महत्त्व सगळ्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आणखी एक आपल्या संसारात आपल्या ह्याच्यामध्ये स्वयंपाकघरात वापरलं जाणारं एक अत्यंत मामूली औषध जे वर्ण मामूली वाटतं ते म्हणजे दगडफूल. हे तुम्ही जर डोंगराच्या कडेवर गेलात तर तिथे ती उगवलेली अशी फुलांसारखं दिसतं. शिवाजी विद्यापीठात झालेल्या एका रिसर्च प्रमाणे एका सरांच्या ज्यांनी मला शिकवलं त्यांची PhD आहे, त्याच्यामध्ये काही सोन्याचे कण सापडले. कारण ही दगडफूल अशा ठिकाणी मिळतात ज्या ठिकाणी पूर्वीच्या कधी काळी लाव्हारस वर आला होता जमिनीतनं. त्यातनं जे असंख्य धातू घटक आले त्याच्यामध्ये सोन्याचे काही कण सापडतात. परंतु दगडफूल घेऊन सोनं शोधायचा प्रयत्न करू नका, इतक्या प्रमाणात ते सापडत नाही, कष्ट होतील. जसं ते लोक ते वेगवेगळ्या खाणी शोधायला जातात ना आणि तिथे काहीतरी नाही मिळणार. ते शरीराला अत्यंत आवश्यक जेवढा जो घटक आहे आपल्या शरीरामध्ये सोन्याचा, तितक्याही पेक्षा अगदी मायक्रो 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 भागामध्ये ते आहे. परंतु ते आहे ते आपल्या शरीराला कसं मिळावं, त्या आपल्या ऋषीमुनींना कुठलाही मायक्रोस्कोप नसताना, कुठलाही काचेचा शोध लागलेला नसताना कसं समजलं. खरंच बुद्धीचे त्यांचे कमाल आहे. आपल्याला आश्चर्य, जेवढा तुम्ही विचार करत जाल तेवढं त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांनी हे सगळं आपल्या संसार प्रपंचामध्ये कसं बसवलं, खरोखर आपला आदर वाढत जातो. त्यानंतर आणखी एक आपण द्रव्य वापरतो म्हणजे लवंग. ही लवंग आपल्याला तोंडाला स्वाद आणते, प्रश्नच नाही. परंतु त्याच्याबरोबर त्यामध्ये असंख्य गुणधर्म आहेत. ज्यावेळेला खोकल्याची ढास रात्रीच्या वेळेला जोरात येते त्यावेळेला आजही आम्ही सांगतो, व्यक्तिगत मी तरी सांगतो की ती लवंग तव्यावर गरम, ह्याच्यावर तुमच्या एखाद्या विसावर गरम करा आणि एखाद्या बशीमध्ये मध घेऊन त्याच्यामध्ये ती विझवा, लगेच पावडर होते, खुसखुशीत होती ती. आणि तेच चाटण तुम्ही थांबला तर निदान डॉक्टर तुम्हाला भेटेपर्यंत खोकल्याची ढास तरी कमी येईल. अतिशय साधा सोपा आणि अनापायकारक म्हणजे कुठलाही अपाय न होणारं असं द्रव्य आहे. गुजरातमध्ये आजही लवंगेचा काढा द्यायची पद्धत आहे जर ज्यांना दमा लागतो त्यांना. परंतु तो काढा मात्र तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घेतलेला बरा. परंतु बऱ्याच लवंगांचा, अतिशय लवंग खाल्ल्याचा मात्र काही वेळेला त्याचे तोंड वगैरे येण्यामध्ये अपाय होतो. परंतु तितकं न करता एखादी लवंग तुम्ही खाल्ली किंवा 2 लवंगा खाल्ल्या तर काही बिघडणार नाही. ती मुखदुर्गंधी नाशक आहे, भूक वाढवणारी आहे, उचके कमी करणारी आहे. किती गुण बघा एका लवंगेमध्ये. साधी लवंग एवढंच दिसणारं ते भाग, परंतु किती गुणधर्म आहेत. आपल्या श्वासवाही मार्गाचे बहुतेक सर्व विकार हे त्याने कमी होतात. भूक लागते, पचन होतं, अन्न मार्गाचे कमी होतात. आणि तुम्हाला एका माणसाकडनं किती कामं करून घ्यायची. एकच माणूस जर तुमची बरीच कामं करत असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल नाही का आदर वाटणार. तसे हे सगळे एक एक पदार्थ आहेत की ते किती किती कमी करतात बघा आपलं. दुसरं महत्वाचा लवंगीमधला गुण आहे म्हणजे ती वेदना थांबवते. ज्या वेळेला आपल्याला खोकला येऊन येऊन छातीत दुखतं
तर त्यावेळेला त्या वेदना थांबवणारं लवंगेसारखं औषध नाही. आता मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. लवंगेपासून असंख्य आयुर्वेदामध्ये गुणधर्म औषधं तयार केलेली आहेत. लवंगाती गुटिका आहे, लवंगाती चूर्ण आहे, ही वेगवेगळी औषधं लवंगेपासून केली आहेत. म्हणजे नुसतं एकही वापरलं असं नाही. लवंगाती गुटिका तोंडात धरून आपल्याला खोकल्याची ढास येत असेल तर ती लवंगाती गुटिकेने कमी येते. पण सांगायची गोष्ट म्हणजे लवंग ही या सर्व विकारांसाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर वापरतो म्हणजे वेलची. वेलची जिला एला असं संस्कृतमध्ये म्हणतात, ही मुखदुर्गंधी नाशक आहे. तोंडाची जाते, आपल्या तोंडाला चव नसेल, तोंडाला वास येत असेल तर आपण वेलची चघळतो, जेवणानंतर चघळतो. विशेषतः तुम्ही काही कांद्याचं वगैरे किंवा लसणीचं खाल्लं, हिंगाचा वास येत असेल, तुम्ही वेलची चघळता. पण त्यापेक्षा दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत आणि ते म्हणजे ती उलटी कमी करते. आपल्याला उलटी येते असं वाटलं तर आपण फक्त एक आहे ती साली सकट चघळावी लागते. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ही वेलची शरीरामध्ये मुतखडे होऊ देत नाही. वेलची मुतखडे नाशक आहे. मुतखडे ज्यांना असतील त्यांनी जर आपल्या फक्त जे सांगतोय ते प्रमाणात पाहिजे, अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईट, अति सर्वत्र वर्जित. परंतु जर योग्य प्रमाणात जर ती वेलची खाल्ली तर आपल्याला मुतखडे होत नाहीत आणि असलेले खडे सुद्धा पडून जातात. कारण आयुर्वेदाच्या मुतखड्यांच्या औषधामध्ये या वेलचीचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण वापरतो म्हणजे जायफळ. जायफळ हे भूक भूक वाढवतं आपल्याला. त्यानंतर भूक वाढवतं आणि भूक वाढवतं आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की ते शरीरातला ओलावा जो आहे तो शोषून घेतं. म्हणून मगाशी मी सुंठ तूप गुळाचा जसा प्रयोग सांगितला तसा सुंठ आणि जायफळ एकत्र करून याचा प्रघात आजही आहे. जायफळ उगाळून आणि त्यामध्ये सुंठीचं उगाळून, विशेषतः लहान मुलांच्या मध्ये जुलाब लवकर थांबतात. जायफळामध्ये आणखी एक गुणधर्म आहे आणि ते म्हणजे ते निद्राकर आहे, झोप आणतं आपल्याला. जर झोप चांगली लागत नसेल तर योग्य प्रमाणात जर आपण जायफळ खाल्लं तर आपल्याला फार चांगली झोप लागते. कॉफीमध्ये जायफळ घालायची पद्धत आहे, त्याचं कारण तेच आहे. नाही तर कॉफी इतकी उत्तेजक आहे की आपल्याला झोपच जाते. म्हणून जायफळ प्रत्येक जे कॉम्बिनेशन्स केले ना त्या प्रत्येकामध्ये एक विचार आहे, लक्षात ठेवा. उगाच जाता काही केलेलं नाहीये. श्रीखंड, दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची गुंगी येते, म्हणून श्रीखंडामध्ये जायफळ घालायची पद्धत आहे. जे जे पदार्थ आपल्याला पचायला जड आहेत आणि जे आपल्याला गुंगे आणू शकतात त्या सर्व पदार्थांमध्ये आपण जायफळ वापरलेलं आहे. शिवाय दुर्गंधी येत नाही, वात आणि कफ कमी करतं. आणि सगळ्यात आणखी एक जायफळाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नामुळे काही वेळेला आपल्या मलाला दुर्गंधी येते. ही दुर्गंधी कमी करणारं सर्वश्रेष्ठ द्रव्य म्हणजे जायफळ आहे. मलाची दुर्गंधी कमी करते. आता मलाला दुर्गंधी काय येते? ज्या वेळेला आपण अन्न खातो ते जर पचलं नाही आपल्याला तर आपल्या मलाला दुर्गंधी येते. म्हणजेच थोडक्यात म्हणजे आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थितपणे पचवण्याचं कार्य हे आपल्याला जायफळ करत असतं. ज्या वेळेला छातीमध्ये कळ येते, अगदी क्रिटिकल हार्ट अटॅक नव्हे, परंतु एक विशेष प्रकारे जड अन्न खाल्ल्यानंतर आपल्या छातीमध्ये दुखतं, तर ह्या छातीमधल्या वेदना अशा वेळेला कमी करणारं जायफळ हे चांगलं औषध आहे. जायफळ जर आपण उगाळून घेतलं किंवा गरम पाण्यावर त्याचा काढा करून घेतला तर त्या वेदना, जर फक्त जड अन्न खाऊन जर आपल्या छातीमध्ये जड वाटत असेल तर, नाही तर हार्ट अटॅकमध्ये ते चाटायचं औषध नव्हे. मी काही गोष्टी तिथल्या तिथे मुद्दामच क्लिअर करतोय. त्यानंतर जायपत्री, त्याच्यावरचा जे भाग जो असतो तो जायपत्री, त्याचे गुणधर्म तसेच आहेत. परंतु जायपत्रीमध्ये आणखी एक विशेष गुणधर्म आहे. जर तसं नसतं तर जायफळानंतर जायपत्रीचा आणखी आपल्या ह्याच्यामध्ये स्वयंपाकात वापर करायचं कारण नव्हतं. परंतु जायपत्री ही आपल्याला तहान कमी करते आणि आपल्या शरीरातले कृमी कमी करतं. या दोन महत्त्वाच्या गुणधर्मासाठी जायफळानंतर जायपत्री ही वापरलेली आहे. त्यानंतर आपण येतो ते तमालपत्राकडे. तमालपत्री झाडाची पानं आहेत. ती पानं ही
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्दी कमी करतं. तमालपत्र हे आपल्या शरीरामध्ये सर्दी कमी करतं, पचन करतं चांगलं, अग्नी वाढवतं आणि त्याच्याही पेक्षा म्हणजे मूळव्याध कमी करतं. काल मी कांद्याचं उदाहरण सांगितलं. कसं बघा, आपल्याला रोग झाल्यानंतर पळण्यापेक्षा हे काही पदार्थ आपल्या स्वयंपाकात आले तर रोगच होणार नाही. तमालपत्राचा वापर त्यासाठी केलेला आहे की तमालपत्र जर थोड्या प्रमाणात वापरत गेलं तर आपल्या गुदभागातला जो विशिष्ट रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थितपणे ठेवून आपल्याला मुळव्याधीसारखे रोग होणार नाहीत, यासाठी तमालपत्र तिथे वापरलेलं आहे. सर्दी, जुनाट सर्दी जी आहे त्याच्यासाठी याचा वापर होतो, कारण ते उष्ण आहे, शरीरामध्ये शोषक आहे. ज्यांच्या आपल्याला सायनसायटिस सगळ्यांना ऐकून माहिती आहे, सायनस आपण म्हणतो, आमची सायनसेस भरलेली आहेत, सर्दी जुनाट आहे, बरेच दिवस गेलेली नाही, अशा वेळेला आपण तमालपत्राचं चूर्ण किंवा तमालपत्राचा काढा घेऊ शकतो. त्याचाच दुसरा भाग म्हणजे दालचिनी, झाडाची साल आहे. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारची दालचिनी आपल्याला बाजारात मिळते. एक अत्यंत जाड असते आणि थोडीशी रुंद असते, आणि दुसरा जो भाग असतो ती अत्यंत पातळ असते. त्यातली पातळ जी दालचिनी आहे ती जास्त औषधी आहे. जाड जी दालचिनी आहे ती तितकी औषधी नाही आणि ती शक्यतो वापरू नये. पातळ मिळते अगदी, ती अत्यंत श्रेष्ठ आहे, ती वापरावी. ही दालचिनी रोजच्या रोज जर आपल्या शरीरामध्ये गेली तर रोजच्या रोज जर गेली तर आपल्याला डायबिटीस होत नाही. आज जो आपण मधुमेहाचा प्रकार बघतो, मधुमेह झाल्यानंतर आपल्याला बघायला पळावं लागतं. दालचिनी जर आपल्या तमालपत्र जर आणि दालचिनी ही दोन्ही द्रव्ये जर आपल्या वापरामध्ये असतील तर आपल्याला डायबिटीस व्हायची शक्यताच कमी येते, कारण ते मुळातच ती साखर पचन करून टाकतात. दुसरा तमालपत्राचा दालचिनीचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे, ते म्हणजे शरीराची खाज कमी करणं. वेगवेगळ्या कारणाने आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला खाज येते, हातापायीचे आग होते, तर हे सगळं कमी करणारं असं महत्त्वाचं द्रव्य म्हणजे दालचिनी आहे. एक यातला, जसं मी प्रत्येक गोष्ट सांगतोय की जसा चांगुलपणा आहे तसा त्यातला वाईटपणा सुद्धा लक्षात घेऊन ही औषधं वापरायला पाहिजेत. विशेषतः अतिरेक झाला तर पुरुषांच्या मध्ये शुक्राणू कमी करण्याचा मोठा दुर्गुण या दालचिनीमध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. सांगितलं आता आपल्याला वापरायलाच नाही. ज्या प्रमाणात स्वयंपाकामध्ये आपण ह्या गोष्टी वापरतो तेवढ्या प्रमाणातच त्या वापरल्या गेल्या पाहिजेत, कारण ऋषीमुनींनी कळत नकळत त्याची मात्रा सुद्धा, त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला प्रमाणित करून दिले. दालचिनी काय आपण असं भरपूर घेऊन खात नाही, अगदी थोडा भाग त्यामध्ये वापरतो. आणि ह्या सगळ्या घटकातला शेवटचा पदार्थ म्हणजे केशर. जे एका फुलाचा केशर आहे, काश्मीरमध्ये मिळतं, अतिशय उष्ण आहे, सुगंधी आहे, स्वादिष्ट आहे, पाचक आहे, आणि त्याबरोबर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे सर्दी कमी करतं. सर्दी कमी करतं. आयुर्वेदातलं सर्वश्रेष्ठ जी एक गोळी आहे सर्दी कमी करणारी, नागगुटी म्हणून, त्याच्यामध्ये केशर वापरायला सांगितलंय. याचं कारणच ते की सर्दी कमी करणार आहे. आता हा जो सगळा आपण मसाला बघितला, हा जाता जाता त्याबद्दलच्या मी दोन एक महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, ज्या करायची त्यातली एखादी आपल्याला माहिती असेल, एखादी नसेल. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दोन चहाप्रिय व्यक्ती होत्या त्यामध्ये एक स्वामी विवेकानंद होते आणि लोकमान्य टिळक होते. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये अशी गोष्ट आहे की लोकमान्य टिळकांनी स्वतः जाऊन दक्षिणेश्वरला स्वामीजींना चहा पाजला होता, आणि लोकमान्य टिळक जो चहा करायचे तो मसाल्याचा चहा होता, ज्याच्यामध्ये ह्या सर्व पदार्थांचा उल्लेख आहे. ते दालचिनी घालायचे, लवंग घालायचे, केशर घालायचे, आणि असा चहा स्वतः त्यांनी घालून स्वामीजींना पाजलेल्याची आठवण स्वामीजींच्या चरित्रात आहे. चहामध्ये जर ही द्रव्य आपण घातली तर वेगळी द्रव्य घालायला नको. दुसरी गोष्ट, काल मी ज्यांचा उल्लेख केला ते भारतातले एक आत्मज्ञ संत श्री गुरुदेव रानडे, हे स्वतःचा चहा स्वतः करून प्यायचे, आणि त्यांच्या चहामध्ये ही सर्व द्रव्य असायची. ते सांगायचे माझ्या शरीरात काय कमी पडतं हे मला माहिती आहे. जवळपास त्यांनी आपल्या आयुष्याची 26 वर्ष चहावर काढली. तो सुद्धा किती, 1 चमचाभर चहा, चहा जास्त नाही, परंतु माझ्या शरीरामध्ये काय घटक कमी पडतात त्याच्याप्रमाणे मी चहात घालतो. ते असं पाणी उकळत ठेवायचे, मुठीने साखर, मुठीने लवंगा, त्यांचं त्यांनाच माहिती. पण ज्यांनी घेतलाय, माझ्या वडिलांनी घेतलाय, जाता आता ही आठवण सांगतो, ते म्हणायचे जगातलं अमृत सुद्धा झक मारलं, इतका तो अमृत तुल्य असायचा. तो संतांनी केले, दोघांनी थोर पुरुषांचं होतं. तर ह्या चहामधनं ही द्रव्य जायची पोटात, आणि जे शरीराला दिवसभर घटक लागतात ते मी त्यातून मिळवतो असं ते सांगायचे. सांगायची गोष्ट म्हणजे आता आपण जायपत्रीपासून जे सगळे गुणधर्म बघितले या मसाल्याचे,
हे मसाल्याचे पदार्थ हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहेत. हे पदार्थ कुठे तयार होतात? सगळे उष्ण प्रदेशात तयार होतात. मांसाहारी लोकांना मी याचं महत्त्व सांगायला वेगळं काही कारण नाही, परंतु मांस पचनाचा महत्त्वाचा गुणधर्म ह्या सगळ्या गुणधर्म या सर्व वनस्पतीमध्ये आहे आणि म्हणून मांसाहारामध्ये त्याचा वापर केला जातो की ज्याच्यामुळे हे सगळेच्या सगळे पदार्थ मांस पचवून टाकतात, पाणी करतात शरीरामध्ये, नाहीतर ते पचणारच नाहीत. माणसाच्या शरीरामध्ये मांस पचनाची वेगळी गुण घटक नाही आहेत. लसणीपासून आत्ता सांगितलेले हे सगळे घटक हे तुम्हाला मांस पचनासाठी मदत करतात. आता त्यानंतर आपण जाऊया आणि एक महत्त्वाचा विषय आपल्याला बघायचा आहे आणि तो म्हणजे चिंच. चिंच आपल्या वापरात आहे. घाटावर चिंच तयार होते. कोकणामध्ये त्याला बरोबर सबस्टिट्यूट पॅरल म्हणून आमसूल तयार केलेलं आहे. इकडे चिंच वापरा, तिकडे आमसूल वापरा. चिंचेचे महत्त्वाचे गुणधर्म काय आहेत? तर आंबट असल्यामुळे ती पोट रोजच्या रोज साफ करते. रोजच्या रोज साफ करते. आंबट रस जेवढा तुम्ही खाल तेवढं पोट साफ होतं. म्हणून दातार शास्त्रींनी सांगितलेला एक पाठ इथे सांगतो जो सगळ्यांना उपयोगी पडेल. विशेषतः वृद्धत्वामध्ये ज्या वेळेला पोट साफ होत नाही त्यावेळेला गोड तेल, पाणी, चिंचेचा कोळ हे एकत्र शिजत ठेवायचं. त्यातलं पाणी कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या प्रमाणामध्ये चिंचोक्या एवढं किंवा 2 चिंचोक्या एवढं मीठ घालायचं आणि ते पूर्ण सिद्ध तेल करायचं. ते असं तयार केलेलं तेल दोन्ही जेवणापूर्वी पहिल्या भातावर जर तुम्ही घेतलं आणि जर ते घाललं तर वेगळं लुब्रिकेशनची शरीराला गरज नाही. जे मळाचे वटक होतात म्हातारपणी त्या आतड्याला शुष्कता आल्यामुळे, रुक्षता आल्यामुळे आणि स्निग्धता कमी झाल्यामुळे होतात. ते जर तेल आतल्या बाजूला लुब्रिकेशन करतं आणि लुब्रिकेशन झाल्यानंतर मळाचे वटक बाहेर पडून जातात आणि तुम्हाला बद्धकोष्ठेचा त्रास होत नाही. अशा रीतीने चिंचेचा आपण वापर करू शकतो. आता चिंच तयार करताना काय बुद्धिमत्ता वापरली बघा. नुसती जर चिंच आंबट खाल्ली तर ती शरीराला बाधक होते. जास्त तुम्ही आंबट खाऊ शकत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी काय केलं, त्या चिंचेला मीठ लावून त्याचे गोळे करून वापरा आणि चिंच जुनी झाल्यावरच वापरा. जे काही पदार्थ जुने वापरायला सांगितलेत, विशेषतः गूळ, वावडिंग, चिंच हे जुनेच वापरायचे. चिंच जुनी चांगली, नवीन चिंच कधीही वापरू नये. ती झाल्यानंतर ती बाधत नाही आपल्याला. म्हणून ती चिंच जुनी वापरायची आहे आणि आता पद्धतीने सांगितल्याप्रमाणे जर त्याचं तेल करून वापरलं तर फार चांगलं. आता जाता जाता आणखी एक सांगतो, एक महत्त्वाचा सिद्धांत. चिंचेला मीठ लावल्यानंतर ती का बाधत नाही? तर चिंच आंबट आहे आणि मीठ खारट आहे. हे दोन पदार्थ एकत्र आल्यानंतर एक गोड पदार्थ तयार होतो म्हणून मगाशी मी सांगितलं. अशाच पद्धतीचा वापर आपण आणखी ठिकाणी करू शकतो. आपल्याला कैरी खायची झाली तर आपण मीठ लावून खातो. का खातो? दात आंबायचं कमी होतं. आपण ही तत्व वापरतो, पण मी कालपासून सांगतोय की ती तत्व आपल्याला समजलेली नसतात. ती तत्व समजून घ्यायची. मग आणखी कुठे वापर करू शकू? ज्या ज्या आंबट पदार्थांचं तुम्हाला सरबत तयार करायचंय त्याच्या आधी, समजा तुम्हाला लिंबाचं सरबत करायचंय तर लिंबाचा रस काढा, त्याच्यामध्ये थोडं मीठ आधी घालून ठेवा, थोडा वेळ ठेवा, एक गोड पदार्थ चांगला तयार होतो. मग त्याच्यामध्ये पाणी आणि साखर घालून सरबत करा, किती सुंदर लागतं ते बघा. आमसुराचं सरबत पण असंच करून बघा. चिंचेचं पानक म्हणतात त्याला. चिंचेचं पानक पण तहान कमी करतं, ते अशा पद्धतीने करा. तुम्हाला आंब्याचं सरबत करायचंय तर आंब्याचा तुम्ही गर काढल्यानंतर, त्याचा रस काढल्यानंतर आधी त्यात मीठ घाला आणि मग त्यात बाकीचे पदार्थ घाला, किती सुंदर लागतं बघा. या गुणधर्मांचा वापर, ह्या तत्वाचा वापर, या सिद्धांताचा वापर आपण हरघडी करू शकतो आणि तो डोळसपणे करू शकतो. आता बीट हे आपण वापरतो, हा वनस्पतीजन्य पदार्थ नाहीये, परंतु शरीराला अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आतड्यांची हालचाल ही मिठामुळे होते. जसे आंबट रसामुळे होते तशी पेरिस्टाल्सिस म्हणतो आपण ज्याला, ती मिठामुळे होते. मीठ कमी झालं तर आतड्याची हालचाल व्हायला कमी होते. शरीरामध्ये आवश्यक मीठ रोजच्या रोज जावंच लागतं, कारण आपल्या घामावाटे, आपल्या मूत्रावाटे ह्या मिठाचं प्रमाण कमी होत असतं. ज्या वेळेला उकाडा फार असेल त्यावेळेला काय होतं, आपल्या शरीरातनं घाम गेल्यानंतर आम्ही पाणी पितो. नुसतं पाणी कधी पिऊ नये, कारण शरीरामध्ये साठलेलं जे मीठ असतं ते आणखी पाण्यामध्ये विरघळून आपल्याला त्रास होतो. म्हणून अशा वेळेला पाणी पिताना त्या पाण्यामध्ये साधारणपणे 1 लिटर पाण्यामध्ये 1 चिंचोक्या एवढं मीठ आणि 1 चिंचोक्या एवढी साखर टाकूनच प्यावं. ते बाधत नाही, नव्हे ते आणखी आपल्याला शरीरामध्ये जे कमी झालेले घटक आहेत, कारण मिठा आपल्याला घामावाटे नुसतं पाणी जात नाही, त्याबरोबर क्षार जातात. ह्या क्षारांचीही भरपाई आपल्याला करायला पाहिजे. म्हणून साखर आणि पाणी असलेलं मीठ आपण वापरलं तर आपल्याला घामापासून होणारा त्रास किंवा जास्त लघवीला होऊन जो त्रास होतो तो होणार नाही कधी. मिठामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे
मीठ तुम्ही बघितलं असेल त्याचे समुद्राचं पाणी आणि अग्नी ह्याच्यापासून तयार झालेलं आहे. कुठल्याही पदार्थाला तुम्ही मीठ लावलं की तो जास्त काळ टिकतो. याचा वापर आम्ही लोणची, पापड सगळ्यामध्ये करताना वापरलेला आहे. प्रत्येक पदार्थ तुम्ही जे खारवून ठेवाल, जे वाळवून ठेवाल, ज्याला मीठ लावाल ते टिकतं भरपूर. मिठामध्ये हा गुणधर्म आहे. मिठामधला दुर्गुण पण सांगतो की मीठ तसं गप्प बसत नाही. त्याला जर कुठेतरी बाहेरचं पाणी मिळालं ना, ते लगेच ओढतं आणि स्वतः पातळ होऊन विरघळून जातं. म्हणून पावसाळ्यामध्ये मीठ बाहेर ठेवता येत नाही आपल्याला, कारण ते लगेच पाणी ओढतं. म्हणून तेवढा फक्त भाग लक्षात ठेवायचा. म्हणून अति मीठ वापरून आपल्याला उपयोग नाही. त्याबरोबरच ज्या वेळेला अति जर मीठ खाण्यात आलं, जे लोक जास्त मीठ खातात त्यांच्यामध्ये डोळ्याचे विकार जास्त बघायला मिळतात. मीठ हे डोळ्यांना अतिशय घातक आहे. ज्या प्रांतामध्ये फरसाणासारखे पदार्थ किंवा मीठ जास्त असलेले पदार्थ खाण्यात येतात त्यांच्यामध्ये डोळे अतिशय त्यांचे वीक होतात. म्हणून ज्यांचे डोळे अबल आहेत त्यांनी मीठ जास्त वापरू नये. त्याच्याऐवजी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे सैंधव किंवा शेंदे लोण. सिंधू नदीच्या पात्रामध्ये जे तयार होतं त्या मिठाला सैंधव असं म्हणतात. सिंधू हा या शब्दापासून तो तयार झालेला आहे. एकेकाळी ती नदी आपल्या देशात होती म्हणून ते सर्वश्रेष्ठ मीठ आहे आणि ते खनिजे मीठ आहे, समुद्राचे मीठ नव्हे. म्हणून सैंधव अतिशय श्रेष्ठ, ते डोळ्यांना त्रास देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मीठ अति खाणाऱ्या लोकांच्यामध्ये, विशेषतः पुरुषांच्यामध्ये शुक्राणू कमी होतात. हा एक धोका आहे त्यामध्ये. आज आपण अनेक पदार्थ ज्याच्यामध्ये बाजारात मिळणारे पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये मीठ भरपूर असतं, आपल्याला कळतही नाही. मग ती बिस्किट असतील, जॅम असेल, सॉस असेल, काही असेल ते असेल, पण त्यामध्ये मिठाचं प्रमाण अतिशय असतं आणि त्याच्यामुळे हा धोका वाढलेला आहे. पण शेंदे लोणामध्ये किंवा सैंधवामध्ये हा दुर्गुण नाही. त्यातलं सोडियमचं प्रमाण कमी, म्हणून डॉक्टर सांगतात की तुम्ही जर मीठ खाणार नसाल तर थोडंसं शेंदे लोण किंवा सैंधव वापरा. त्याचं कारण ते आहे. अशा पद्धतीने असंख्य पदार्थ आहेत, बोलावं तेवढं थोडं आहे. एक शेवटच्या पदार्थावर बोलतो आणि थांबतो, आणि तो म्हणजे आपल्या वापरात येणारा अतिशय सगळ्यांचा लाडका म्हणजे मिरची. मिरची प्रत्येक गोष्टीत आपण तिखट खातो आणि त्या तिखटाचे दुष्परिणाम दिवसेंदिवस भोगतोय आम्ही. सगळ्या शरीराचा दाह करणारं आणि सगळ्यात, आता जसं स्वामीजींनी सांगितलं, मनाचा क्षोभ करणारं ते द्रव्य आहे. तुम्ही जर तिखट खाल्लं, तुम्ही सात्विक जास्त वेळ राहू शकत नाही, तुम्हाला राग लवकर येतो. कारण जे अन्न खातो तसे आपण बनतो. जसं भांडं जेवढं तापेल तेवढं आतलं दूध तापणार. जसं अन्न खाल तसं मन तापेल. त्यामुळे आपलं मन सुद्धा आपल्या अन्नाबरोबर तयार होतं. म्हणून हे सगळं अन्न जे आहे ते आपण डोळसपणेच करायला पाहिजे. अम्लपित्त तयार होतं. हे सगळ्यात मिरचीचा सगळ्यात वाईट गुणधर्म आहे. जाता जाता एक निरीक्षण म्हणून सांगतो, ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये एक पोपट सोडला तर दुसरा कुठलाही प्राणी तिखट खात नाही. ते देवाने बिचाऱ्याला ते अन्न दिलेलं आहे. हिरवी मिरची त्याचं अन्न आहे, तुमचं आमचं अन्न नव्हे. पण आपण ते प्रमाणापेक्षा अति 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 खातो. शरीराला किती आवश्यक आहे घटक तिखटाचा? तिखट रस फार कमी आहे आणि त्याची सोय देवाने आपल्याला करून ठेवलेली आहे. आलं तिखट आहे, मिरी तिखट आहे, मोहरी तिखट आहे. यातनं जेवढा तिखटपणा आपल्याला मिळतो तो आपल्याला खरं तर पुरतो. त्याच्याही पेक्षा जाऊन थोडं चवीसाठी हिरवं तांबडं तिखट वापरणं ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी ते मिश्रण आपण तयार करून ठेवतो, मिश्रण आपण जे तयार करून ठेवतो वर्षभर, हे शरीराला अत्यंत घातक आहे. कारण यातले सगळे पदार्थ आपण तेलामध्ये तळून घेतो आणि तळलेलं तेल ज्या वेळेला ऑक्सिजन, हवेतल्या ऑक्सिजन बरोबर एकत्र येतं त्यावेळेला हृदयाला अत्यंत घातक असा पदार्थ तयार होतो. आजही कोकणामध्ये स्वयंपाक करताना रोजचे पदार्थ मीठ, मिरी, कोथिंबीर, खोबरं एकत्र करून रोजच्या रोज वाटप घटप करून स्वयंपाक करतात. म्हणून मी काल सांगताना सांगितलं की खोबरं तिथे रोज खाऊन सुद्धा तिथे हृदयरोगाचं प्रमाण कमी आहे. याचं कारण ते तयार केलेली चटणी वापरत नाहीत. या माध्यमाद्वारे मी सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती करतो, ती मिरची वर्षभरची तयार करून तुम्ही जे वापरता मसाला कृपया वापरू नका. हृदयरोगांचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललंय. रोजच्या रोज ताजा स्वयंपाक करा, ताजं वापरा. प्रत्येक द्रव्य घालताना त्याचा डोळसपणे वापर करता. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जरी तिखटाने पदार्थाला चव येत असली तरी तिखट अति खाल्ल्यानंतर आपल्याला कमरेचे आणि पाठीच्या दुखण्यांची व्यथा चालू होते. ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलंय. आमची पाठ का दुखते, आम्ही काही करत नाही. कित्येक लोक सांगत येतात. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागातले लोक आपल्याकडे फार येतात की ज्यांची पाठ आणि कंबर दुखते. मग जर त्यांना विचारलं तुम्ही तिखट किती खाता, भयानक तिखट खाता तो. त्या ठिकाणी, त्या भागामध्ये ज्या ठिकाणी तिखटाचा वापर अति होतो त्या भागामध्ये तिखट जो विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ त्यांच्याकडे पाठ दुखणे आणि कंबर दुखण्याचं प्रमाण प्रचंड आहे. कारण तिखटाचा तो गुणधर्मच आहे.
अतिप्रमाणात खाल्ले कटिपृष्ठादिशी थांब, पाठ आणि कंबर दुखायलाच पाहिजे. दुसरं दृश्य कुठलंही कारण नसताना ते ओझं उचलत नाहीत, ते प्रवास करत नाहीत, काहीही कारण सापडत नाही. परंतु तिखटाच्या अतिप्रमाणामुळे हे होतं. त्यामुळे ते तिखट किती खावं याचा ज्याचा त्याने विचार करायला पाहिजे. गेले 2 दिवस आपण हा सगळा स्वयंपाकघरातला भाग बघितला. प्रत्येक औषधाचे गुणधर्म बघत चाललोय. काकासाहेब तुर्वे यांनी एक फार सुंदर पुस्तक लिहिलंय. त्याचं नाव त्यांनी दिलंय डोळस नामसाधन. म्हणजे नामसाधन करायचंच, देवाचं नाव घ्यायचं, पण जर ते तुम्ही डोळसपणे घेतलं तर तुम्हाला ते जास्त उपयोगी पडतं. मी नाम का घेतोय, त्याच्या पाठीमागे हेतू काय, ते करताना काय काय फायदे होतील मला, हे जसं त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं की प्रत्येकाचं एक 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 निश्चितपणे पण ते डोळसपणे करायला पाहिजे. तसंच हे जे आपण आजपासून जे काल 2 दिवस या सगळ्याचे गुणधर्म बघितले, याचा वापर जर आपण डोळसपणे बघितला, डोळसपणे केला, तर आपलं स्वयंपाकशास्त्र सुद्धा डोळस स्वयंपाकशास्त्र होईल आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईलच होईल. तसाच तो हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. वैद्यराजजी धन्यवाद. तर गेले 2 दिवस आपण स्वयंपाकघरातूनच आयुर्वेद कसं बाहेर पडतो आणि कोणत्याही आदिव्याधीला कसे आपल्याला बळी पडू देत नाही, आपण न कळत सर्व काही करतो, पण कळल्यानंतर करायला लागलं तर त्याचा आनंद अधिक होतो. बऱ्याच घरांमध्ये स्वयंपाक दर दिवशी या सगळ्या वस्तू वापरून करतच असतात, परंतु कधीकधी प्रमाण कमी जास्त होऊन सुद्धा बिघडण्याची शक्यता असते, किंवा काही गोष्टी कमी वापरलं तर काय होऊ शकतं, अधिक वापरलं तर काय होऊ शकतं, याचा साध्यंत आपण विश्लेषण केलात. त्याबद्दल मी आपल्याला भरपूर धन्यवाद देतोच. आणि डॉक्टरजी पुन्हा भेटू आणि पुढच्या वेळी नवीन विषय घेऊन येतील अशी मी अपेक्षा करतो. आणि आज एकच मिनिट की आज जसं वैद्यराजजीने सुरुवातीलाच प्रस्तावना करताना सांगितले की आज एक भारतातील थोर समाजसुधारक 12व्या शतकात होऊन गेलेले एक महापुरुष महात्मा बसवेश्वर यांचा जयंती उत्सव आहे. मी आज खरं म्हणजे आधी ठरवून आलो होतो आज बसवेश्वरांच्या जीवनावर पूर्ण आजचा दिवस बोलायचं असं. मला वाटते की आजचा आपण उद्या बसवेश्वरांचे जीवन आणि कार्य यावर थोडंसं बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. यातच मध्ये एक दिवस उद्या आपण महात्मा बसवेश्वरांचे जीवन आणि त्यांचं कार्य या संबंधात उद्याचा दिवस करू. आज आमच्याकडे सुद्धा दिवसभर बसव जयंती साजरा करण्याकरता आमच्या साधक मंडळीने बसवेश्वरांना अभिप्रेत जे कायक सिद्धांत आहे, कायक सिद्धांत म्हणजे कर्मयोग सिद्धांत, की वेगवेगळ्या कर्मयोग करणारी मंडळी कल्याणमध्ये जसे होते तशी वेगवेगळी कर्म आज केलेले, की जसं वक्कलीकर मुद्दण्णा म्हणजे शेती करणारा होता, तुरगाई संगणना म्हणजे गुराखी संगणना होता, तो गाय राखता राखता त्याच्यावर काही अभंग रचना केला. गोरक्ष गोगैया असे भरपूर मंडळी 770हून अधिक संत ज्या कल्याणमध्ये होते आणि वेगवेगळ्या प्रकारची कर्मयोग ते करत होते, तिथे कायक करत होते. तर त्या संबंधात उद्या आपण थोडक्यात पाहू. आज आमची जी साधक मंडळी आहेत वेगवेगळ्या 8-10 प्रकारची कर्मयोग करत करत त्यांची वचन जे आहेत, ज्यांना मराठीत आपण अभंग म्हणतो, कन्नडमध्ये त्यांना वचन म्हटलं जातं, त्या वचनाला अभिप्रेत आणि बसवेश्वरांना अभिप्रेत जो समाज होता, कोणीही मोफत खाऊ नये, प्रत्येक व्यक्ती काय ना काहीतरी कर्म करूनच जेवण करावं आणि सत्संग करावं, ज्याला ते शिवयोग म्हणत होते. अनुभाव
असं म्हणत होते. आणि तिसरं पूजा, लिंगपूजा असं ते म्हणत होते. या 3 गोष्टी प्रत्येक दिवशी करायला पाहिजे असा त्यांचा जो सिद्धांत होता. त्यानुसार आज बसव जयंती साजरा करताना आमच्यातली मंडळी त्या पद्धतीनेच आज बसव जयंती, बसवेश्वरांना अभिप्रेत जो समाज होता त्याला अनुकूल्य आणि त्याच्या अनुषंगाने केले. मला वाटते उद्या आपल्याला ते एक हे टाकतील की क्लिप की कशा पद्धतीने बसवेश्वरांना अभिप्रेत समाज होता आणि खरोखर तसं जर केले तरच समाज तो निर्माण होऊ शकतो. आजही त्याची प्रस्तुतता किती आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. तर आजचा दिवस खरं म्हणजे त्यात गेलेलं होतं. उद्या संध्याकाळी आपण बसवेश्वरांचं जीवन आणि कार्यावर पाहू. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा भेटू आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः.